ग्रंथाली प्रकाशित शिल्पा खेर लिखित यश म्हणजे काय भाग 3 आणि यश किसे कहते हैं भाग 3 या दोन्ही पुस्तकांचं आज प्रकाशन आहे. आणि या प्रकाशन सोहळ्याच्या निमित्ताने अनेक मान्यवर आज आपल्याला या कार्यक्रमासाठी लाभलेले आहेत. आपण सुरुवात करणार आहोत व्याख्यानाने. इथे अनेक विद्यार्थी आहेत आणि मला वाटतं की विद्यार्थी दशेत विशेषतः यश म्हणजे काय हा एक सगळ्यांच्या पुढे असणारं एक प्रश्नचिन्ह असतं. तर ह्याची उत्तरं आपल्याला सगळ्या मान्यवरांकडून आज मिळणार आहेत. आणि पुस्तक देखील तुम्ही सगळ्यांनी नक्की वाचा असं आवाहन या निमित्ताने मी करू इच्छिते. आपण सुरुवात करणार आहोत व्याख्यानाने. आदरणीय ज्येष्ठराज जोशी हे आपल्याला सांगणार आहेत यशाचं टाईम टेबल. पद्मभूषण माननीय डॉक्टर ज्येष्ठराज जोशी यांना मी व्यासपीठावर आमंत्रित करते. तसंच आजच्या पुस्तकाच्या लेखिका शिल्पा खेर यांनाही मी मंचावर आमंत्रित करते. धन्यवाद. व्याख्यानाला सुरुवात करण्याआधी माननीय डॉक्टर ज्येष्ठराज जोशी यांची थोडक्यात ओळख करून देते. व्यवसायाने केमिकल इंजिनियर, बुद्धीने वैज्ञानिक आणि मनाने हाडाचे शिक्षक असलेले जोशी सर म्हणजे एक चालते बोलते विद्यापीठ. इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजीमधून त्यांनी केमिकल इंजिनिअरिंग आणि नंतर PhD केलं. नंतर त्याच संस्थेत अध्यापनाचं काम केलं आणि त्याच संस्थेत संचालक पदही त्यांनी भूषवलेलं आहे. 50 वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी 107 विद्यार्थ्यांना PhD साठी मार्गदर्शन केलेलं आहे. त्यांचं संशोधन देशविदेशात प्रसिद्ध आहे आणि त्या संशोधनाचा उपयोग विशेषतः आपल्या देशाला वेगवेगळ्या प्रकारे होत असतो. त्यांच्या समग्र कामासाठी भारत सरकारने त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केलं आहे आणि याशिवाय विज्ञान क्षेत्रातील अनेक मानाच्या पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आलं आहे. त्यांना ऐकणं ही खरोखरच एक पर्वणी असते जी आज आपल्याला मिळणार आहे. आणि आज आपल्याला ते मार्गदर्शन करणार आहेत, आपल्याशी संवाद साधणार आहेत. विषय आहे यशाचं टाईम टेबल. त्यांना व्याख्यानाला मी विनंती करणार आहे, पण तत्पूर्वी भाग्यश्री फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र खेर यांना मी व्यासपीठावर आमंत्रित करते आणि त्यांच्या हस्ते आदरणीय डॉक्टर ज्येष्ठराज जोशी यांचं स्वागत होईल. पुस्तक भेट आणि फुलांची परडी देऊन हे स्वागत होत आहे. आणि यानंतर मी विनंती करते आदरणीय डॉक्टर ज्येष्ठराज जोशी यांना. नमस्कार. इथं उपस्थित असलेले सर्व यशस्वी मान्यवर, पुढे होऊ पाहणारे माझे विद्यार्थी मित्र आणि त्यांच्या चेहऱ्यावर मला यशस्वीतेच्या खुणा दिसायला लागल्यात. ग्रंथालीचे सर्व मान्यवर, मराठी भाषेला जो अभिजात दर्जा मिळाला आहे त्याच्यामध्ये ग्रंथालयाचा खूप मोठा वाटा आहे असं माझी धारणा आहे. म्हणून यशस्वी ग्रंथालय आणि विद्यार्थी मित्रांनो, यश म्हणजे काय? मी शास्त्रज्ञ आहे आणि शास्त्रज्ञ होण्याच्या आधी अशी कल्पना असते की शास्त्रज्ञ होण्यासाठी मोठी प्रयोगशाळा लागते, अद्ययावत प्रयोगशाळा लागते, जिथे कोटी कोटी रुपयाची यंत्र आहेत, हुशार विद्यार्थी लागतात, अद्ययावत लायब्ररी लागते, पैसे लागतात. पण माझ्या अनुभवाने यातलं काहीच लागत नाही.
मला यशस्वीतेच्या पायऱ्या काय आहेत ते सांगायला सांगितलं आहे. खरं 1-2च पायऱ्या आहेत, खूप नाही आहेत पायऱ्या. लागतं काय यशस्वी व्हायला? तर मन केंद्रित करायची कला लागते. ज्यांना मन केंद्रित करता येतं, होतं काय आपलं, म्हणजे मी पण त्या पायरीवरून गेलो आहे. सारखं काही ना काहीतरी मनामध्ये कटकट असते. पाऊस नाही आला म्हणून, पाऊस आला म्हणून, कोण घरात आजारी आहे म्हणून. कटकटीसाठी कारणं नाही लागत. सारखं काहीतरी. मला एक उदाहरण आठवतं. एक कटकट तरी असते, नाहीतर आपण कशाची तरी कारणं देतो. म्हणजे मोठे शास्त्रज्ञ CV रामन, त्यावेळेला लंडनला जायला विमान नव्हतं म्हणून ते बोटीने गेले. बोटीने जाताना त्यांनी आकाशाकडे बघितलं आणि इंग्लंडचं आकाश असू दे, भारताचं आकाश असू दे, वाटेत कुठल्याही देशाचं आकाश असू दे, ते निळं का? आणि त्याचा त्यांनी उलगडा केला आणि एक छान नियतकालिकामध्ये तो पेपर छापला. आता हल्ली विद्यार्थ्यांना विचारलं की तुम्ही यशस्वी संशोधन का करत नाही, तर त्यांचं उत्तर असतं की हल्ली बोटी बंद झाल्या म्हणून. त्यांच्या वेळेला बोटी होत्या म्हणून. काही ना काहीतरी कारणं असतातच. हल्लीच्या आपला भारत देश क्रमांकाने 140वा आहे गरिबीमध्ये, म्हणजे खालून 12वा. खालून सगळ्यात कोणतरी असेल आणि आपण 12वा. तर कारणं काय काय आहेत? तर कारखानदारांना विचारलं तर सरकारी लोक खूप वेळ घेतात आणि खूपच परमिशन्स लागतात. जे विद्यापीठामध्ये लोक आहेत ती लोक आम्हाला काही मदत करत नाहीत. कामगार छान काम करत नाहीत. शास्त्रज्ञांना विचारलं की अरे बाबा असं काय झालं, तर सरकार पैसे देत नाही शास्त्रज्ञाला. अमेरिकेतल्या एका विद्यापीठाला जेवढा खर्च होतो तेवढा सगळ्या भारताचा विज्ञानाला खर्च होत नाही. असं काहीतरी कारणं सांगायची. मी शिक्षक आहे आणि मी एक 10 कारणं माझ्या वहीत लिहून ठेवली होती. एक मुलगा आला, त्याला म्हटलं अरे होमवर्क काय तुझं, कुठपर्यंत आलास? तो म्हणाला की झालं नाही कारण माझी आजी आजारी होती. मी त्याला माझी 10 कारणं दाखवली. म्हटलं हे तुझं 4थं कारण आहे, 4 नंबरचं. म्हणजे वेगवेगळ्या विद्यार्थ्यांना असं जे आपल्याला जे होत नाही त्याच्याबद्दल कारणं सांगणं आणि मनामध्ये कटकट असणं. मी आता विद्यार्थी वर्षानुवर्ष बघतो आहे जे सारखं कटकट करतात किंवा कांगावा करतात किंवा कारणं सांगतात किंवा ते कधीच यशस्वी होत नाहीत. माझी पायरी एकच आहे, जे कटकट करत नाहीत तेच यशस्वी होतात. त्या ह्याच्यामध्ये या पायरीचं जरा थोडं विश्लेषण केलं तर प्रत्येकाने एक एक डायरी असतेच आपल्याकडे, निदान वही असते. आणि प्रत्येक तासामध्ये खरं काय केलं ते लिहून काढायचं. आणि आठवड्याच्या शेवटी शनिवारी प्रामाणिक आत्मपरीक्षण करायचं की आपण खरंच काय काय केलं या आठवड्यामध्ये.
असा केम्ब्रिज विद्यापीठाने भारतीय विद्यापीठांचा अभ्यास केला आणि त्यांनी असं दाखवून दिलं की भारतातले लोक 97% वेळ फुकट घालवतात, 3% वेळ. माझी आपल्याला सर्वांना विनंती आहे, तुमच्या यशस्वीतेसाठी हे असं कृपया तयार करा. मला टाईम टेबल सांगायचं आहे यशस्वीतेचं. खूप आत्मपरीक्षण तुम्हाला सांगितलंच, पण खूप ध्यान करा. पूर्वी माझे वडील मला सांगायचे की जेवताना पण ध्यान करा, आंघोळ करताना पण ध्यान करा, संध्याकाळी पण ध्यान करा. लोकलमध्ये चालत असताना उभं राहायला लागलं आणि सगळीकडनं लोक खेचत असली किंवा ढकलत असली तरी आपण आपले डोळे मिटून श्रीराम जय राम जय जय राम म्हणावं, किंवा आपण आपापल्या व्यवसाय आपल्या धर्माप्रमाणे म्हणावं. हे जर मन आपण एकाग्र करू शकलो नाही तर कुठलाच प्रश्नाला काहीच उत्तर मिळणार नाही, फक्त आपण कटकट करणार. मन शांत ठेवणं पहिली पायरी, पेशन्स, परसिव्हरन्स आणि ह्युमिलिटी ही दुसरी पायरी त्या ह्याच्यामध्ये. मी हे जे तिन्ही व्हॉल्यूम आहेत, हे तिन्ही व्हॉल्यूम खूप चालले आणि त्या सगळ्यांकडे या 2 पायऱ्या आहेत असं माझ्या लक्षात आलं की हे सगळे यशस्वी लोक आहेत. माझं विद्यार्थ्यांना कळकळीचं आव्हान आहे की तुम्ही असं भिरभरू नका, खूप आत्मविश्वास आणा मनामध्ये, खूप जप करा, मन शांत ठेवा आणि हे लक्षात असू दे 1-2 काय खूप अपयश आपल्या डोळ्यासमोर येतात. अपयश आलं तर माझं तर मुलांना सांगणं आहे की आता इथं सोन्याची खाणं आहेत, इथं अपयश, इथंच खोदत जाऊ पुढे, म्हणजे आपल्याला यश मिळेल. त्या ह्याच्या परत मी सगळ्यांना विनंती करतो की ध्यान धरा, मन केंद्रित करा, तक्रारी करू नका, कटकट करू नका. वातावरण छान असलं की सुचतं लगेच. म्हणजे आमच्या UDCTचं ICTचं सगळ्यात महत्त्वाचा गुण कुठला असेल तर चांगली वातावरण निर्मिती संस्थेमध्ये. आपल्या घरामध्ये आता तुम्ही मुलं आहात, घरी जाऊन एकदा आईला म्हणा ना की आई, तुझ्यामुळं मी इथपर्यंत आलो किंवा आले. आठवड्यातून एकदा म्हणा ना. ती माऊली खरंच सुखाल, किती काम करतात गृहिणी. असंच काहीतरी नवीन नवीन शोधून काढा. ध्यान केल्यावर कळेल तुम्हाला की आईला काय म्हणायचं ते. आईला जर आठवड्यातून एकदा म्हणत असाल तर महिन्यातून एकदा वडिलांना म्हणा की तुमच्यापर्यंत. आई-वडिलांनी पण आपल्या मुलांचं कौतुक करावं. त्याचं आपण जर कुठल्याही संस्थेमध्ये असू तर त्या संस्थेमध्ये 2 माणसं एकत्र आली की तिसऱ्याबद्दल टीका चालू होते. असं आपलं नेहमीचं प्रघात आहे. कशासाठी काय, कशासाठी वेळ घालवतो आपण हे तक्रारी करण्यामध्ये, टीका करण्यामध्ये. बंद करा टीका. नाहीतर चर्चा करायची की आत्ता शेअरचा भाव काय आहे आणि नरेंद्र मोदी किती चांगले आहेत किंवा किती वाईट आहेत. काहीही कशालाच अर्थ नाही. आणि चालू पुढे ते चालू वेळ घालवायचं. जे 97% आपण वेळ फुकट घालवतो त्यातलं हे एक कारण आहे. तक्रारी करू नका, मन शांत ठेवा आणि त्याच्यातून तुम्हाला उत्तम सुचेल आणि तुमच्यापैकी प्रत्येकजण यशस्वी होईल अशी मला खात्री वाटते. नमस्कार. ग्रंथाली प्रकाशित, शिल्पा खेर लिखित यश म्हणजे काय भाग 3 आणि यश किसे कहते हैं भाग 3 या दोन्ही पुस्तकांचं प्रकाशन आज इथं होणार आहे. ग्रंथाली आणि भाग्यश्री फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ठाणे वैभव यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम इथं संपन्न होतोय.
आज कार्यक्रमाला आपल्याला वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर लाभलेले आहेत. त्या मान्यवरांना मी व्यासपीठावर आमंत्रित करणार आहे आणि त्यानंतर आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया. मी सर्वप्रथम आमंत्रित करते पद्मभूषण माननीय डॉक्टर ज्येष्ठराज जोशी हे व्यासपीठावर आहेत. मी आमंत्रित करते माननीय खासदार सुमित्राताई बालकिम यांना. आपण सर्व मान्यवरांचं स्वागत टाळ्यांच्या गजरामध्ये करूया. माननीय खासदार सुमित्राताई बालकिम, बाल्मिक, माननीय न्यायमूर्ती मृदुलाताई भाटकर यांनाही मी व्यासपीठावर आमंत्रित करते. माननीय पद्मश्री डॉक्टर शरद काळे यांना मी व्यासपीठावर आमंत्रित करते. माननीय पद्मश्री अश्विनी भिडे देशपांडे यांना देखील मी व्यासपीठावर आमंत्रित करते. आजच्या कार्यक्रमाच्या पुस्तकांच्या लेखिका शिल्पा खेर, आपण कृपया व्यासपीठावर यावं. ठाणे वैभवचे संपादक मिलिंद बल्लाळ सर यांनाही मी व्यासपीठावर आमंत्रित करते. भाग्यश्री फाउंडेशनचे डॉक्टर जितेंद्र खेर, आपणही कृपया व्यासपीठावर यावं. तसंच माननीय दमयंतीताई तांबे याही आपल्याला थोड्याच वेळात व्यासपीठावर जॉईन करतील. 21व्या शतकातील दोन परवलीचे प्रश्न म्हणजे सुख म्हणजे नक्की काय असतं आणि यश म्हणजे नक्की काय असतं, आणि मला वाटतं ह्या दोन्ही प्रश्नांची उत्तरं कदाचित एकमेकांशी निगडीत असू शकतील. आणि आजचा संपूर्ण कार्यक्रम आपण उलगडणार आहोत यश म्हणजे काय, आणि अर्थातच हिंदीमधलं पुस्तक यश किसे कहते हैं. भाग 3 आहे. या आधीचे 2 भाग येऊन गेलेले आहेत, ते देखील नक्की त्या पुस्तकांचा देखील लाभ घ्यावा. माननीय महापौर ठाणे महानगरपालिका आणि माननीय आयुक्त ठाणे महानगरपालिका यांचंही थोड्याच वेळात इथे आगमन होतं आहे, तेही आपल्याबरोबर मंचावर येतील. आपण व्यासपीठावरील मान्यवरांचं पुस्तक भेट देऊन स्वागत करणार आहोत. कार्यक्रम संयोजिका धनश्री धारप यांना मी विनंती करते की माननीय खासदार सुमित्राताई बाल्मिक यांचं त्यांनी स्वागत करावं. आपका हार्दिक स्वागत है हमारे मंच पर. बहुत बहुत धन्यवाद. माननीय मृदुलाताई भाटकर यांचं स्वागत करण्याची विनंती मी ग्रंथालय विश्वस्त सुदेश शिंगलाजपूरकर यांना करते. माननीय पद्मश्री डॉक्टर शरद काळे यांचं स्वागत करण्याची विनंती मी डॉक्टर जितेंद्र खेर यांना करते. माननीय दमयंती तांबेजी यांचं स्वागत करण्याची विनंती ग्रंथालय विश्वस्त राजीव श्रीखंडे यांना मी मंचावर आमंत्रित करते स्वागत करण्यासाठी. धन्यवाद. ग्रंथालय विश्वस्त प्रभाकर भिडे यांना मी व्यासपीठावर आमंत्रित करते आणि त्यांना विनंती करते की त्यांनी माननीय पद्मश्री अश्विनी भिडे देशपांडे यांचं स्वागत करावं. धन्यवाद. आणि आजच्या कार्यक्रमाच्या उत्सवमूर्ती लेखिका माननीय शिल्पा खेर यांचं स्वागत करण्याची विनंती मी ग्रंथालय विश्वस्त श्रीधर पाटील यांना करते. यश म्हणजे काय भाग 3 या पुस्तकाचं आज प्रकाशन होतं आहे. लेखिका शिल्पा खेर यांचं स्वागत करतायत श्रीधर पाटील. पुस्तक निर्मितीमध्ये ज्यांनी महत्त्वाचं काम केलं आहे अशा काहींचा सन्मान इथं होणार आहे. मी आमंत्रित करते
या पुस्तकाचं मुखपृष्ठ ज्यांनी केलेलं आहे, सुरेख असं मुखपृष्ठ, ते माननीय श्री सतीश भावसार सर यांना मी व्यासपीठावर आमंत्रित करते आणि डॉक्टर ज्येष्ठराज जोशी यांना विनंती करते की त्यांच्या हस्ते त्यांचा सन्मान व्हावा. ज्येष्ठ मुखपृष्ठकार श्री सतीश भावसार. मनपूर्वक धन्यवाद. श्रीमती भावना धोत्रे ज्यांनी पुस्तक निर्मितीमध्ये महत्त्वाचं काम केलेलं आहे, त्यांनाही मी व्यासपीठावर आमंत्रित करते आणि डॉक्टर शरद काळे यांना विनंती करते की त्यांच्या हस्ते हा सन्मान व्हावा. श्रीमती भावना धोत्रे. धन्यवाद. एडिटिंगचं महत्त्वाचं काम करणारे श्री श्रेयांश कांबळे यांना मी व्यासपीठावर आमंत्रित करते आणि माननीय पद्मश्री अश्विनी भिडे देशपांडे यांच्या हस्ते हा सन्मान होईल अशी मी त्यांना विनंती करते. श्रेयांश कांबळे, एडिटिंग. यानंतरचा सन्मान करण्याची विनंती माननीय मृदुलाताई भाटकर यांना करते. श्रीमती श्वेता कासार, प्रूफ रीडिंग ज्यांनी केलेलं आहे. श्वेता कासार. व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि रसिक हो, विद्यार्थी मित्र, नमस्कार. शिल्पा खेर लिखित यश म्हणजे काय भाग 3 या मराठी व हिंदी पुस्तकाचे प्रकाशन पद्मभूषण डॉक्टर ज्येष्ठराज जोशी यांच्या हस्ते होणार आहेत. शाश्वत विषयाचे विचार मांडणारे मान्यवर राज्यसभा सदस्य खासदार सुमित्रा बाल्मिक, माजी न्यायमूर्ती मृदुला भाटकर, बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे, ते आता थोड्याच वेळात इथे पोचतीलच. पद्मश्री डॉक्टर शरद काळे, वॉर विडो असोसिएशनच्या अध्यक्षा दमयंती तांबे, शास्त्रीय गायिका पद्मश्री अश्विनी भिडे देशपांडे यांच्या उपस्थितीत तिथे होणार आहेत. आणि आता ठाण्याच्या महापौर शर्मिला पिंपोलकर इथे आलेले आहेत. ठाण्याचे महापालिका आयुक्त सौरभ रावे इथे या कार्यक्रमात पोचतीलच. या सर्वांच्या उपस्थितीत या हिंदी आणि मराठी पुस्तकाचं प्रकाशन होणार आहे. आजची उत्सवमूर्ती शिल्पा खेर हिचं पहिलं पुस्तक सत्यमेव जयते, त्यावेळी तिचा आणि माझा पहिला परिचय झाला. विश्वास नांगरे पाटील त्या पुस्तकाच्या प्रकाशनाला इथे आले होते. त्यानंतर आम्ही सोल्जर इन मी भाग 1 भाग 2, यश म्हणजे काय भाग 1 भाग 2, शिवाची शक्ती भाग 1 भाग 2, ए मेरे वतन के लोगो, जस्ट बिलीव, रामायण, सुवर्णकण अशी विविध पुस्तके तिची आम्ही प्रकाशित केलेली आहे. आणि आज इथे यश म्हणजे काय याचं 3ऱ्या भागाचं प्रकाशन इथे होणार आहे. या पुस्तकाला आयुक्त अमोल येडगे यांची प्रस्तावना लाभली आहे आणि पहिल्या ज्या पुस्तकाला जी प्रस्तावना होती ती अनिल काकोडकरांची होती. दुसऱ्या भागाला मृदुला भाटकर यांची प्रस्तावना होती. या तिन्ही पुस्तकांची कव्हर आहेत ती सतीश भावसार यांनी देखणी केलेली आहेत. आज आपल्या बरोबर आहेत भाग्यश्री फाउंडेशनचे संचालक अध्यक्ष डॉक्टर जितेंद्र खेर. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर मान्यताप्राप्त डॉक्टर जितेंद्र खेर हे माउंटन रेंज प्रॉपर्टीज अँड रिसॉर्ट्स प्रायव्हेट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक आहेत. मागील 25 वर्षात त्यांच्या निसर्गप्रेमाला त्यांनी एक समृद्ध रिअल इस्टेट आणि हॉस्पिटॅलिटी व्यवसायात रूपांतरित केलेलं आहे. त्यांच्या संपूर्ण व्यवसायाचं एक तत्त्व आहे आणि ते तत्त्व म्हणजे जीवन सोपे आहे. व्यवसायातील यशापेक्षा पुढे जाऊन डॉक्टर खेर हे खऱ्या अर्थाने दूरदर्शी आहेत. त्यांचा दृढ विश्वास आहे की खरं यश म्हणजे इतरांना उभं करण्यामध्ये आहे. नमस्कार. मी फक्त 3-3.5 मिनटं घेईन कारण का मीही थांबलेलो आहे या सगळ्यांचे विचार ऐकायला. मी आज इथे 3 भूमिकांसाठी उभा आहे, पण त्याच्या आधी मी सर्व हे जे व्यासपीठावरती
महारथी महादिग्गज माणसं बसलेली आहेत, त्यांना मी मनापासून प्रणाम करतो आणि ते आल्याबद्दल त्यांचे धन्यवाद मानतो. थँक्यू सो मच. इथे 3 भूमिकांमध्ये आज मी उभा आहे. सर्वप्रथम भूमिका म्हणजे मी आज उत्सवमूर्ती असलेल्या लेखिकेचे नवरा आहे. दुसरी भाग्यश्री फाउंडेशनचा प्रेसिडेंट आहे, अध्यक्ष आहे. आणि तिसरी ग्रंथालीचा ट्रस्टी आहे. या सगळ्यांमध्ये सर्वात कठीण आणि तारेवर चालणारी जी भूमिका आहे ती म्हणजे पहिली. कारण का नवऱ्याला जेच करावं लागतं ते माझ्या मते बऱ्याच जणांना इथे जाणीव असेल. आज ते शांत आहेत, बहुधा ते त्यांच्या स्पाऊस बरोबर आले आहेत म्हणून. पण जोक सपाट, आज हे जे पुस्तक जे तयार होतं ना त्याच्या मागे शिल्पाची जी काय मेहनत असते ही मी स्वतःहून बघितली आहे. कारण का प्रत्येक इंटरव्ह्यू जाऊन घेणं, त्याच्यानंतर त्याचा सगळा विचार करून ते सगळं ते उतरवणं, ह्याच्या मागे खूप मेहनत आहे. आणि तिला सपोर्ट माझ्या दोन्ही मुलांनीही केलेला आहे. तर तिचं मला कौतुक आहे की ती हे करते. त्याच्याबरोबरच ज्या सगळ्या या महादिग्गज लोकांनी याच्यामध्ये वेळ देऊन इंटरव्ह्यू दिलेला आहे ना, ते आपल्याला वाटतं पुस्तक वाचताना की हा ह्यांचं असं असं घडलेलं आहे. पण जेव्हा ती व्यक्ती तो इंटरव्ह्यू देत असते तेव्हा ती पूर्ण त्या फ्लॅशबॅकमध्ये जाते त्यांच्या आयुष्याच्या. आणि जसं त्याच्यामध्ये आहे गुरुचं महत्त्व काय, तर त्या व्यक्तीला ना त्याच्या गुरुची सगळी आठवण येते. कोणाचे गुरु हयात असतील नसतील, पण जी ती इमोशनल जर्नी जी असते त्या इंटरव्ह्यूमध्ये ती माझ्या दृष्टीने खूप महत्त्वाची आहे. आणि त्या सगळ्यांनी हा वेळ देऊन ते दिलेला आहे, त्याच्याबद्दल पुन्हा त्या सगळ्यांचे मी आभार मानतो. भाग्यश्री फाउंडेशनबद्दल सांगायचं झालं तर मला डिफेन्समध्ये जायचं होतं, मला एअरफोर्स जॉईन करायचं होतं. काही कारणास्तव मला तिथे सिलेक्ट नाही केलं, जाऊ शकलो नाही, मला घेतलं नाही. पण जेव्हा स्थिर स्थावर झालो आयुष्यात तेव्हा सुमारे 20 वर्षापूर्वी भाग्यश्री फाउंडेशनची स्थापना केली. आणि त्याच्या आमच्या लोगोमध्ये आहे की एज्युकेशन, सपोर्ट, पॉवर आणि विजडम. आम्ही फक्त एज्युकेशनमध्ये काम करतो आणि ज्या विद्यार्थ्यांना गरज आहे त्यांना आम्ही एज्युकेट करतो. एज्युकेशन म्हणजे नॉट ओन्ली द अकॅडमिकल एज्युकेशन, पण आम्ही त्यांचा सर्वांगीण विकास कसा होईल ह्याचा आम्ही प्रयत्न करण्यासाठी आम्ही त्यांना सपोर्ट देतो. एकदा त्यांना ते आलं का त्यांच्यामध्ये एक ताकद निर्माण होईल त्यांना जगाला सस्टेन करण्याची. आणि त्याच्यामधून त्यांच्या एक विजडम आपण म्हणतो, समज, पुढचं आयुष्य जगण्याची ती होईल. त्या ह्याने भाग्यश्री फाउंडेशन या 4 बेसिक तत्वांवर आहे. फक्त एज्युकेशनमध्ये आम्ही काम करतो. आणि SCRT महाराष्ट्र शासनाने आम्हाला सगळे जिल्हे सक्षम नागरिक मोहीम ह्या आमच्या कार्यक्रमासाठी दिले होते. पण गेल्या वर्षी आम्ही 5च जिल्हे घेतले, ह्या वर्षी आम्ही 2 जिल्हे वाढवलेत. कारण का आमच्या सगळ्यांचं मत आहे की जे भाग्यश्री फाउंडेशनसाठी काम करतात त्यांचं की इट इज नॉट द क्वांटिटी ऑफ वर्क. आपण केवढे जिल्हे घेतो याला महत्त्व नाही, पण आपण कुठल्या जिल्ह्यामध्ये किती डीप जाऊन काम करतो, द क्वालिटी ऑफ वर्क, दॅट मॅटर्स फॉर अस. आणि ह्याच्यासाठी जे आमचे सगळे व्हॉलेंटियर्स आहेत ते बिना म्हणजे काही मानधन न घेता स्वतःचा वेळ, स्वतःचा टॅलेंट आणि बाकी सगळं ते खर्च करून आमच्यासाठी काम करतात. त्यामुळे भाग्यश्री फाउंडेशन आज जे उभं आहे, भले अध्यक्ष म्हणून मी आज बोलत असेन, पण आमची सगळी टीम आहे, हे सगळं श्रेय त्या सगळ्या आमच्या टीमला जातं. तिसरं, ग्रंथालयाचं ट्रस्टी म्हणून सांगायचं झालं, जसं सुदेशने सांगितलंच की सुदेश आणि हे फक्त पुढे दिसतात, पण त्याच्या मागे जी काही बाकीच्या ट्रस्टींची जी टीम आहे ती मजबूतपणे उभी असते. हे मी स्वतः प्रत्यक्ष डोळ्याने, कारण का मी 3-1 वर्षापूर्वीच आलेलो आहे, पण मजबूत हा शब्द मी वापरीन. या मजबूतीने ते सगळेजण ट्रस्टी आणि बाकीची ऑफिसची टीम उभी असते. भाग्यश्री फाउंडेशन आणि आत्ता ग्रंथालय मिळून आम्ही काही इनोव्हेटिव्ह प्रोग्राम्स मुलांसाठी विचार करतोय की जसं आता हे यश म्हणजे काय आहे, तर
ज्यांचा अखंड जो इंटरव्ह्यू आहे तो एक 5 ते 7 मिनिटामध्ये त्याची ऑडिओ क्लिप करायची गोष्टी रूपीत, आणि ती विद्यार्थ्यांना मधल्या वेळेत किंवा कशा वेळेत ते ऐकवायची. ती त्यांना एवढा वाचायला जर वेळ नसेल तर ते त्या ह्याने करू शकतात. असे इनोव्हेटिव्ह प्रोग्राम्स खूप आम्ही एकत्र मिळून करायचं ठरवलेलं आहे. तर धन्यवाद. आणि तुम्ही सगळे आलात, मी तुम्हाला परत सगळ्यांचे मनापासून धन्यवाद मानतो. महापौर मॅडम आलेल्या आहेत, त्यामुळे त्यांचं मीही स्वागत करतो, त्या मगाशी नव्हत्या. धन्यवाद मॅडम आल्याबद्दल. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद. भाग्यश्री फाउंडेशनच्या त्या उपाध्यक्ष आहेत आणि शिक्षण सहकार्य, शक्ती आणि चातुर्य, जसं आता सरांनी सांगितलं इंग्लिशमध्ये, तर या मूल्यांवर आधारित कार्य करणारी ही भाग्यश्री फाउंडेशन आहे. समाजातील प्रत्येक व्यक्तीमध्ये आत्मविश्वास, स्वावलंबन आणि सकारात्मक जीवनदृष्टी निर्माण करण्याच्या उद्देशाने वेगवेगळे शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रम त्या राबवत असतात. भाग्यश्री फाउंडेशनतर्फे राबवण्यात येणाऱ्या सक्षम नागरिक मोहीम अंतर्गत रोजनिशी उपक्रम, ज्याचे मार्गदर्शक डॉक्टर अनिल काकोडकर आहेत, आणि आत्मनिर्भर युवक उपक्रम मार्गदर्शक आहेत लेफ्टनंट जनरल डॉक्टर दत्तात्रय शेकटकर. हे उपक्रम महाराष्ट्रातील विविध शाळांमध्ये, विशेषतः शासकीय शाळांमध्ये होत असतात. शिल्पा खेर या एक संवेदनशील लेखिका असून त्यांनी प्रेरणादायी आणि राष्ट्रप्रेम जागृत करणाऱ्या अनेक पुस्तकांचं लेखन केलं आहे. त्यामध्ये सत्यमेव जयते, सोल्जर इन मी भाग 1-2, यश म्हणजे काय भाग 1-2, शिवाची शक्ती भाग 1-2, ए मेरे वतन के लोगों, जस्ट बिलीव मराठी आणि इंग्रजी, राम आयन, सुवर्णकण, योग कर्मसु कौशलम, तसेच भोसला मिलिटरी स्कूलचे संस्थापक धर्मवीर डॉक्टर बाळकृष्ण मुंजे यांच्या जीवनावर आधारित कर्तव्यपथ आणि लढवय्या ही मराठी पुस्तकं असा त्यांचा पुस्तक प्रपंच आहे. आणि याशिवाय कर्तव्यपथ आणि योद्धा ही हिंदी पुस्तकं देखील त्यांनी लिहिलेली आहेत. तर अनेक पुस्तकं ज्यांच्या लेखणीतून घडलेली आहेत, त्या शिल्पा खेर यांना मी विनंती करते की आजच्या प्रकाशनाच्या दिवशी त्यांनी आपल्या भावना व्यक्त कराव्यात. नमस्कार. इथे व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर आणि माझ्या समोर उपस्थित असलेले तुम्ही सर्व मान्यवर, खूप खूप मनपूर्वक धन्यवाद की आजच्या या दिवशी मला आशीर्वाद देण्यासाठी, प्रोत्साहन देण्यासाठी तुम्ही सर्व आवर्जून आपला मूल्यवान वेळ देऊन आलेला आहात. खरं तर असं वाटलं इतका वेळ झालेला आहे आणि इतके मान्यवर इथे बसलेले आहेत, तर मी बोलताच कामा नये. पण असं वाटलं की पुस्तक प्रकाशन आहे तर मी बोलले नाही तर ते असंही दिसेल की म्हणजे लेखिकाच बोलत नाही आहे तर त्यांना काही सांगताच येत नाही आहे का आपल्या पुस्तकाबद्दल, की काही विचारच केला नाही आहे का. तर त्यासाठी अगदी मृण्मयी 5 मिनटाचा टायमर लावून मला जरा प्लीज सांग. ह्या पुस्तकाविषयी सांगताना मला एक सांगायचं आहे की इतक्या मान्यवरांनी आम्हाला जो वेळ दिला आणि त्यामुळे हे होऊ शकलं. ग्रंथाली प्रकाशनने आज जी काही सपोर्ट दिलेला आहे ह्या चांगल्या विषयाला, त्यामुळे हा विषय तुमच्यासमोर आम्ही मांडू शकलो. भाग्यश्री फाउंडेशनचे आमचे आज अनेक मान्यवर इथे उपस्थित आहेत, तर या सर्वांचं सहकार्य आहे ह्या कामामध्ये. आपण एक गोष्ट तुम्हाला सांगते लिओ टॉल्स्टॉयची, आपल्या सर्वांना ती माहिती आहे, पण या पुस्तकाशी का संबंधित आहे. एका मनुष्य असतो आणि त्याला अतिशय प्रगती करायची असते. प्रगती करता करता असं होतं की घर घेतो, त्यानंतर बंगला घेतो, त्यानंतर मोठं अजून काही अचीव करतो आणि त्यानंतर देशाविदेशात तो फिरायला लागतो की अरे नाही, मला हे इथे थांबायचं नाही आहे, केवढं तरी यश मला मिळवायचं आहे. आणि अर्थातच प्रत्येकाला वाटत असतं ना मला भरपूर यश मिळायला हवं. तर हे फिरताना एका भागात तो अशा जातो की जिथला जो मुख्य असतो, राजा असतो, तो त्याला सांगतो की आमच्याकडे अशी पद्धत आहे की एका भागावरून तुम्ही धावायला सुरुवात केलीत सूर्योदयाच्या वेळेला आणि त्या जागेवर सूर्यास्ताच्या वेळेला तुम्ही जर आलात तर तेवढी जी काही धावाल, चालाल, जी काही जमीन असेल तेवढी जमीन तुम्हाला दिली जाईल.
तर तो खुश होतो, कारण प्रगतीची इच्छा असते ना, मोठी प्रगती करायची असते. तर ही तर खूप मोठी संधी आलेली असते. आणि सकाळीच सूर्योदयाच्या वेळेला तो निघतो, धावायलाच लागतो, कारण चालून काही तेवढी जमीन मिळणार नसते. जोरात धावायला लागतो आणि त्याच्याबरोबर एक मनुष्य दिलेला असतो वाट दाखवायला. तो दुपार झाल्यावर म्हणतो की आता परत पाठी वळूया आपण, कारण तुम्हाला ती पण अट आहे ना की सूर्यास्तापर्यंत परत तिथे पोचायचं आहे. तर तो म्हणतो नाही एवढं नाही, मी सामान्य नाही आहे ना, असामान्य आहे, मला जायचं आहे. आणि तो अजून पुढे जातो. संध्याकाळची वेळ व्हायला लागते आणि तेव्हा त्याच्या लक्षात येतं की आता वळणं आवश्यक आहे, वळायचं जरी नसलं तरी, कारण नाही तर तो सूर्योदयाच्या ठिकाणी पोचू शकत नाही आणि ती जमीन सगळी हातची निघून जाईल. आणि तो जीव तोडून धावायला लागतो आणि त्यामध्येच त्याचा अंत होतो. आणि लिओ टॉल्स्टॉय म्हणतात की त्याला पुरताना जी जमीन लागते ती थोडीशीच असते, 5-6 फूटच जमीन लागत असते, त्यापेक्षा जास्त जमीन लागत नसते. तर यश म्हणजे कायचा पाया इथे येतो. कारण आपण ह्या मान्यवरांच्या ज्या मुलाखती घेतल्या आहेत त्या यशाकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन समजून घेतलेला आहे. याचा अर्थ असा नाही आहे की यशासाठी तुम्ही प्रयत्न करू नका, पण काय यश मिळवायचं, कशासाठी मिळवायचं, त्याचं पुढे काय करायचं हे माहिती असायला हवं. यासाठी यामध्ये जे प्रश्न आहेत की तुमच्या गुरूंचं महत्त्व काय आहे, कर्तव्याचा अर्थ काय आहे. आपण शाळेमध्ये गेलो तर कर्तव्य माहिती नसतं मुलांना की कर्तव्य कशाला म्हणतात. आज सैनिकांना जेव्हा भेटले तेव्हा कळलं की ड्युटीफुलनेसला किती महत्त्व आहे. आपले मान्यवर देखील सगळे त्याच ह्यातले आहेत, तुम्हाला सांगतील. तर यातल्या काही विशेष गोष्टी मला ज्या आठवत आहेत त्या मी तुम्हाला सांगते आहे. पुस्तक अतिशय सुंदर आहे. ते मी लिहिलं आहे म्हणून नाही, कारण माझं तसं त्यात काहीच नाही आहे. जे विचार आहेत त्या सर्व मान्यवरांचे आहेत. आज मृदुलाताईंची मुलाखत जेव्हा ABP माझ्यावर घेतली तेव्हा त्यांना एक प्रश्न विचारलेला की तुम्ही न्यायमूर्ती म्हणून त्या आसनावर स्थानपन्न होताना कोणाची आठवण झाली. तर माझ्या आठवणीप्रमाणे मृदुलाताईंनी त्यांच्या वडिलांबरोबर रामशास्त्री प्रभुणेंचं नाव घेतलेलं. किती मुलांना माहिती आहे आज रामशास्त्री प्रभुणे कोण होते, काय म्हणून त्यांचं योगदान आहे आपल्या न्यायसंस्थेमध्ये. तर ही गोष्ट जी आहे ना, मनन करणं, चिंतन करणं. मगाशी ज्येष्ठराज जोशी सरांनी आपल्याला एक खूप सुरेख मंत्र दिला, आत्मपरीक्षण फार आवश्यक आहे. ध्यान करा, प्रत्येक ट्रेनमध्ये ट्रॅव्हल करताना पण ध्यान करा. हास्यास्पद वाटलं असेल तुम्हाला, पण जीवनासाठी अतिशय महत्त्वाचं आहे. 10 पुस्तकातले 1 पुस्तक कमी वाचलं तरी चालेल, पण ही ध्यान काय करा, मगाशी सर म्हणाले, आत्मचिंतन काय सर म्हणाले, ते जाणून घेणं फार आवश्यक आहे. आज माननीय सुमित्राताई बाल्मिक दिल्लीवरून खास आपल्यासाठी इथे आलेल्या आहेत. त्यांनी आपला अमूल्य वेळ आपल्याला दिलेला आहे. गुरुचं महत्त्व कितीतरी सुंदर शब्दांमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे. ते खरंच एक राजकीय व्यक्ती असून देखील आज मला आदर त्यांच्यासाठी हा वाटतो की आध्यात्मिक जो त्यांचा पाया आहे तो फार वरचा आहे. गायत्री मंत्राचा लाखो वेळा त्यांनी जप केलेला आहे आणि त्याचं जे काही संचित आहे त्याच्याविषयी त्या नक्की तुम्हाला सांगतील. माननीय दमयंतीताई तांबे, आज तुम्हाला त्यांच्याविषयी माहिती असेल किंवा या पुस्तकातून, किंवा त्यांचं पुस्तक देखील प्रकाशित झालेलं आहे. सायलेंट वॉरियर हे त्यांचं पुस्तक झालेलं आहे प्रकाशित, आणि त्यामध्ये त्यांची कथा आहे. खूप छान एक प्रवास आहे त्यांचं. एक कालच त्या मला सांगितलेलं वाक्य मला तुम्हाला सांगावंसं वाटतं की आपले अश्रू आपल्याकडेच ठेवायचे असतात, सगळ्यांना ते दाखवत बसायचे नसतात. कारण कोणाला त्याची व्हॅल्यू असेल की जाणीव असेल की माहिती नाही, पण आनंद मात्र सगळ्यांना वाटत जायचा असतो. आणि हे केवढं तरी मोठं तत्त्वज्ञान त्या स्वतः जगत आहेत. तुम्हाला त्यांच्या वाचनातून कळेल त्यांच्याविषयीच्या. शरद काळे सर इथे आहेत. त्यांचं एकच वाक्य खूप डोक्यात बसलं माझ्या, म्हणजे त्या इंटरव्ह्यूमधलं, माणसाला लागतं काय जगायला, माझ्याकडे 4 शर्ट 2 पॅन्ट 1 चपलेचा जोड आहे आणि मी खुश आहे त्यावर. किती मोठं वाक्य आहे हे, किती मोठं तत्त्वज्ञान सरांनी सांगितलेलं आहे. आज अश्विनीताई भिडे इथे आलेल्या आहेत. पद्मश्री अश्विनीताई भिडे देशपांडे. सुरांशी मैत्री कशी करावी, तंबोऱ्याशी मैत्री कशी आहे त्यांची. नुसतंच गायन, एक रविशंकरांची एक गोष्ट आहे की त्यांच्याकडे एक शिष्य येतो आणि म्हणतो की मला तुमच्यासारखंच गाणं म्हणजे सतार वाजवायला शिकायची आहे की मला अमुक $, मिळतील. तर तेव्हा पंडित रविशंकर त्याला सांगतात की अरे मी ह्यासाठी किती वर्ष खर्च केली आहेत ते तुला माहिती आहे का, ती काही ह्या तासाच्या $चा हिशोब करता येणार नाही माझ्या संगीताशी. तर तसंच अश्विनीताई भिडे देशपांडे
काळे यांच्याविषयी जेव्हा तुम्ही वाचाल तेव्हा तुम्हाला कळेल की किती सखोल अभ्यास आहे, किती सखोल संगीताशी मैत्री केलेली आहे. आणि मला खरंच आदर वाटतो या व्यक्तींविषयी. अश्विनीताई भिडे अजून आलेल्या नाही आहेत, पण त्यांच्याबद्दलची सांगायची एक गोष्ट म्हणजे लहानपणी त्यांनी स्वतः ज्या गावात त्यांचे वडील बदली होत असे आणि ते फिरत असत वेगवेगळ्या भागामध्ये, तर त्यांचं शिक्षण वेगवेगळ्या साध्या शासकीय शाळांमध्ये किंवा मराठी शाळांमध्ये झालं. आणि तिथे त्या म्हणाल्या, मी स्वतः, माझे शिक्षक म्हणायचे, अश्विनी तू पहिली येऊन काय फायदा, इतरांना काय उपयोग होतोय तुझ्या ज्ञानाचा, तर त्या इतर मुलांना मोफत शिकवत असत आणि त्याबद्दल त्यांचे शिक्षक त्यांचं कौतुक करत असत. तर हा जो यशाचा प्रवास आहे तो शाश्वत यशाकडे जायला हवा. आपल्याला कळायला हवं की शाश्वत यश म्हणजे काय आहे. ज्ञानेश्वरांची मुक्ताई पिक्चर किती जणांनी पाहिला असेल मला माहिती नाही, पण मला प्रचंड आवडला तो. थोडं घाईत बोलते मी. तर त्यामध्ये चांगदेव जे आहेत त्यांच्या गुरु आहेत मुक्ताई. चांगदेवांचं वय आहे, मी खरं हे सांगणार होते परंतु वेळ नाही आहे. 1400 वर्षाचे चांगदेव आणि 14 वर्षाच्या मुक्ताई आहेत. तर त्यामध्ये एक प्रसंग आहे, त्यामध्ये मुक्ताईनी त्या स्नान करत असतात आणि चांगदेव तिथे येतात आणि त्यांना एकदम हे वाटतं की गुरुमाऊली गुरुमाऊली असं मी बघितलं कसं ते परत जातात. तर मुक्ताई तेव्हा त्यांना ओरडते की अरे निगुड्या साल्या. त्यांनाही आश्चर्य वाटतं की गुरुमाऊली मला असं का म्हणून बोलल्या. ते नंतर जातात चांगदेव की आणि त्यांना नमस्कार करतात, गुरुमाऊली माझं काय चुकलं, कारण ते मुद्दामून गेले नसतात तिथे, चुकून. तर म्हणतात की समत्व म्हणजे काय तुला कळलंच नाही 1400 वर्ष जगून. गाई गुरांनाही अंग असतं, तसंच माणसांना असतं, असं का नाही वाटलं तुला, का म्हणून तू वेगळेपणा बघितलास माणसांमध्ये. तर तो तेव्हा नतमस्तक होतात. आणि तेव्हाचा जो एक अभंग आहे, त्यांचं जे सांगणं आहे तेवढं फक्त बोलून माझं बोलणं हे मी संपवते आहे. आत्मरूपी पडली दिठी चांगया पाहे सर्व सृष्टी, चर्मचक्षूने न लक्षी ज्ञानदृष्टीने परीक्षी. तर यश म्हणजे काय जे आहे ते ज्ञानदृष्टीने जगाकडे पाहण्यासाठी तुम्हाला ह्या सर्व मान्यवरांनी जे मार्गदर्शन केलेलं आहे ते नक्कीच उपयोगी ठरेल अशी मी अपेक्षा करते. पुन्हा एकदा सर्व मान्यवरांचे, व्यासपीठावरील मान्यवरांचे, माझ्या समोर बसलेल्या मान्यवरांचे आभार मानते. मनःपूर्वक धन्यवाद. आज पद्मश्री डॉक्टर शरद काळे हे अतिथी म्हणून इथे आलेले आहेत. डॉक्टर शरद काळे हे भाभा अणु संशोधन केंद्रातून जैव तंत्रज्ञान वर्गाचे निदेशक, अन्न तंत्रज्ञान विभागाचे व केंद्रकीय कृषी विभागाचे अध्यक्ष म्हणून निवृत्त झालेत. सध्या ते गोव्याच्या माननीय मुख्यमंत्र्यांचे वैज्ञानिक सल्लागार म्हणून कार्यरत आहेत. असे पद्मश्री डॉक्टर शरद काळे यांना मी विनंती करते की या प्रकाशनाच्या निमित्ताने आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. धन्यवाद इथे बोलावल्याबद्दल. बरेच मला सहसा सभेतले शिष्टाचार फारसे येत नाहीत, कारण मला मुलांशी खाली जाऊन संवाद साधायला आवडतं. तरी पण सर्वांना नमस्कार मनपूर्वक आणि धन्यवाद शिल्पा सोहळ्याबद्दल. यशाचे अनेक मार्ग सांगितले. माझ्या दृष्टीने 3 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. पहिली म्हणजे हे नॉलेज, भरपूर नॉलेज आहे आपल्या भोवती. आता काही कोणी व्याख्या विचारली की आपण लगेच त्याच्यावर तो व्याख्या टाकली की त्याच्यावर तो ChatGPT देतो, त्यांनी सांगितलं. पण नॉलेज विदाऊट विजडम जे आपल्या देशात खूप दिसतं ते नको आहे आपल्याला. हे शहाणपणच नाही आहे, त्याला आपण कॉमन सेन्स म्हणतो, तो कुठेतरी मिसिंग आहे. आणि विद्यार्थी इथं बसलेत म्हणून त्यांना सांगतो, मोठ्यांना सांगण्याची माझी काही हिंमत नाही. पण शहाणपण हे खूप महत्त्वाचं आहे रोजच्या जीवनामध्ये. दुसरी गोष्ट ॲम्बिशन पाहिजे, पण राक्षसी महत्त्वाकांक्षा असा एक शब्द मराठीत वापरतात की महत्त्वाकांक्षा राक्षसी असेल तर तिचा काही उपयोग होत नाही. पण महत्त्वाकांक्षा पॅशनेट असेल, भावनाशील असेल, संवेदनशील असेल तर त्या महत्त्वाकांक्षेला खूप महत्त्व असतं आणि त्या महत्त्वाकांक्षेमुळेच माणसं चांगलं काही वागू शकतात. आणि तिसरं, सक्सेस विदाऊट अकाउंटेबिलिटी. मला काही करून येणं केनं प्रकारेनं सक्सेस मिळवायचं आहे, दिस इज नॉट गुड. आपल्याला त्याची अकाउंटेबिलिटी पाहिजे. आपण जे काही सक्सेस मिळवतो तो आपल्याला त्याचा योग्य हिशोब देता आला पाहिजे आणि तो योग्य हिशोब देता येणं खूप गरजेचं असतं.
एक जैववैज्ञानिक म्हणून सांगतो की आजच्या जगामध्ये आपण इतक्या भौतिक सुविधांमध्ये अडकून बसलेलो आहोत की आपल्या जीवनाचा आपण जमा खर्च जर करायचं ठरवलं तर आपला फक्त खर्चच जास्त होतो, जमा होत नाही. जमा आणि खर्च यांचा ताळेबंद व्हावा लागतो. उदाहरण एक सांगतो तुम्हाला, जे मी नेहमी सांगतो, कदाचित बऱ्याच लोकांनी ते ऐकलंही असेल, पण पुन्हा पुन्हा सांगूनही त्याचा काही उपयोग होत नाही, म्हणून मला ते परत परत सांगावं लागतं की तुम्ही दिवसातून 21,000 वेळा श्वास घेता. 21,000 वेळा श्वास घेताना तुम्ही 17,000 लिटर हवा शरीरात घेता. 17,000 लिटर हवेमध्ये 20% ऑक्सिजन म्हणजे 3,500 लिटर ऑक्सिजन असतो, म्हणजे 3 किलोग्रॅम ऑक्सिजन असतो. 3 किलोग्रॅमची किंमत 33,000 रुपये आजच्या घडीला सिलेंडरमध्ये. कोविडच्या वेळेला किंमत कळली होती. म्हणजे 21,000 श्वासांसाठी 33,000 रुपयाचा ऑक्सिजन, म्हणजे ₹1.5 ऑक्सिजन प्रत्येक श्वासाला. ₹1.5 दे, श्वास घेतला ना, अवघड जाईल ना. पण तेच एक झाड लावलं तर आपली ती त्याचा तो ऑक्सिजन आपण दिला. अगदी साध्या गोष्टी आहेत की कचऱ्याचा प्रचंड मोठा, आमच्या ज्योती म्हापसेकरांनी सगळं आयुष्य त्याच्यासाठी वेचलं की कचऱ्याचा प्रचंड मोठा प्रॉब्लेम आहे. पण माणसाच्या मनात कचरा आहे हो, निसर्गात कचरा नाही आहे. अश्विनी, केळं विकत घेतो आपण तेव्हा, म्हणजे तू आमची स्टुडंट आहे म्हणून तुला विचारतो, हे सालासकट घेतो का बिनसालाचं घेतो? सालासकट घेतो. मग केळं आपण खायचं, साल दुसऱ्याने उचलायचा, कुठला नियम आहे? ते साल आपणच उचललं पाहिजे. ह्याला कॉमन सेन्स म्हणतो आपण. की हा कचऱ्याचा प्रॉब्लेम फक्त डोक्यात आहे बरं का महापौर मॅडम. मी तुम्हाला अशी एक छोटीशी कल्पना सांगतो की दुधाचं दही किती वेळात होतं? 6 तासात होतं. जेवल्यानंतर भूक कधी लागते? 8 तासांनी लगेच पोरं ओरडायला लागतात भूक लागली. मग जेवणाचं जर पचन 6 तासात होतं किंवा 8 तासात होतं, दुधाचं जर दही 6 तासात होतं, इडली जर 6 तासात बनते, तर मग कचऱ्याचं खत 6 तासात का होत नाही? तुम्ही सगळे नगरसेवक बोलवा, मी तुम्हाला करून दाखवतो 6 तासामध्ये. आणि सगळ्या नगरसेवकांना पहिल्यांदा करायला सांगा आणि मग बाकीच्यांना सांगायला सांगा. मी तुमचा ठाण्यातला ज्योती म्हापसेकरांच्या साह्याने, आणि हे ओपन चॅलेंज आहे, आपण कधी उद्या भेटायचं? हां, नाही ऐका, आजही चालेल. आपण काय करू की मी तुम्हाला स्कीम देतो. हे माझ्याकडे मी निसर्गरोण रॅपिड कंपोस्टिंग मेथड डेव्हलप केली. ती मेथड लोक म्हणतात की, माझं एक टॅगलाईन आहे बरं का, की गिव्ह मी 10 मिनिट्स, आय विल गिव्ह यू स्वच्छ भारत. मला 10 मिनटं फक्त द्या, मी तुम्हाला स्वच्छ भारत देतो. कारण कचऱ्यामध्ये मेजर प्रॉब्लेम काय आहे? ओल्या कचऱ्याचा. कारण त्याला वास येतो आहे, इतर याच्यात मिसळला की बाकीच्यांचं हे होतं. माझा प्रॉब्लेम काय आहे की मला तुम्ही 10 मिनटं देत नाहीत ना, तसं तो प्रॉब्लेम आहे. तर तुम्ही मला द्या 10 मिनटं आणि आय विल मेक शुअर की माझ्याकडं बिचोलीमला गोव्यामध्ये पाहिजे तर एक सगळी गोव्याची ट्रिप करा, पण नुसती ट्रिप करतील आणि नंतर प्रोजेक्ट लावणार नाही, असं चालणार नाही. तर कारण गोव्याची ट्रिप म्हणजे सगळ्यांना आनंद असतो. पण प्रश्न असा आहे की तुम्ही ते बघा, 1 टनाचं प्रोजेक्ट लावलेलं, आणि ठिकठिकाणी लावा. कचऱ्याचं ट्रान्सपोर्टेशन थांबेल, कचऱ्याचा वास येणार नाही, कचऱ्याचं खत होईल. एक हिशोब सांगतो, मागाशी जोशी सरांनी सांगितलं. आता आमच्या घरी मी करतो, मी आणि माझी बायको, आम्ही कचऱ्याचं खत करतो. महिन्याला 8 किलो करतो. म्हणजे एक माणूस 4 किलो एका महिन्याला. भारतात 100 कोटी ॲक्टिव्ह लोक आहेत. 100 गुणिले 4, 400 कोटी, गुणिले 12, 4800 कोटी. सरांनी सांगितल्यापेक्षा जास्त ऑर्गॅनिक मॅन्युअर मी तुम्हाला देतो. फक्त तुम्ही मला 10 मिनटं द्या. मग ते ऑर्गॅनिक कार्बनचं मॅटरचं करायचं काय? ज्योती म्हापसेकर प्रश्न विचारतात, बिचारे त्रासलेले असतात, इतके छळतात लोक त्यांना. मी सांगतो ना काय करायचं, यांनाच पकडायचं. आणि कॉर्पोरेशन कचरा गोळा करतं ना, कॉर्पोरेशनने खत गोळा करायचं आणि शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवायचं. काय अवघड आहे त्याच्यात? यानंतर मी आमंत्रित करणार आहे, मी विनंती करणार आहे माननीय अश्विनीताई भिडे देशपांडे यांना. हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत क्षेत्रातील एक अग्रगण्य गायिका असून जयपूर अत्रौली घराण्याच्या परंपरेच्या मान्यवर प्रतिनिधी आहेत.
त्यांचे सुसंस्कृत अभ्यासपूर्ण आणि भावपूर्ण गायन श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणारं आहे. त्यांनी अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय मंचावर आपल्या कलेचा ठसा उमटवलेला आहे. संगीत परंपरेसोबतच त्यांनी नव्या पिढीला शास्त्रीय संगीताचे संस्कार देण्याचं महत्त्वपूर्ण असं काम केलं आहे. त्यांच्या या उल्लेखनीय योगदानाबद्दल त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. याशिवाय त्यांची पुस्तकं राग रचनांजली, मी अल्लादिया खां ही आहेतच, पण मादाम क्युरीवर त्यांनी एक अतिशय उत्कृष्ट असं पुस्तक लिहिलेलं आहे, तेही नक्कीच वाचनीय आहे. विज्ञान आणि संगीत यांचा मेळ घालणाऱ्या माननीय अश्विनीताई भिडे देशपांडे यांना विनंती की आपण मनोगत व्यक्त करावं. धन्यवाद. मला बोलायची सवय नाही म्हणून मी लिहून आणलंय, ते वाचते. व्यासपीठावरील सर्व मान्यवर, सभागृहात उपस्थित ज्येष्ठ श्रेष्ठ गुरुतुल्य व्यक्ती आणि विद्यार्थी मित्रांना विनम्र अभिवादन करते. काही महिन्यापूर्वी शिल्पाताईंनी माझ्याशी संपर्क साधला. म्हणाल्या, यश म्हणजे कायचे 2 भाग प्रकाशित झालेत, 3ऱ्या भागासाठी तुमचं सहकार्य हवं आहे. मी म्हटलं, मला बघायला मिळेल का तुमचं प्रकाशित साहित्य? माननीय अश्विनी भिडे मॅडम आणि माननीय आयुक्त ठाणे सौरभ रावसर यांचं आगमन झालेलं आहे. मनापासून स्वागत आपलं. नवीन मान्यवरांचं स्वागत करूया. आणि 2च पानं आहेत. तर मी शिल्पाताईंना म्हटलं की मला बघायला मिळेल का तुमचं प्रकाशित साहित्य? त्यांनी लगेच पाठवून दिलं. सोबत माझ्यासाठी यश म्हणजे काय भाग 3 साठी प्रश्नपत्रिका, पेपर परीक्षेत असतो तसा. आणि हा पेपर इतका कठीण होता की मी त्यांना म्हटलं की मला तुमच्याशी प्रत्यक्ष बोलावं लागेल, चर्चा करावी लागेल, त्याशिवाय काही मला जमणार नाही. आणि असा आमचा प्रवास सुरू झाला. मला जाणवलं की शिल्पाताईंनी असे अनेक कठीण पेपर गेल्या काही वर्षात लीलया सोडवलेत. त्यांनी विविध क्षेत्रातल्या अनेक दिग्गजांच्या यशाची गुरुकिल्ली शोधली आणि त्या किल्लीनी त्यांना माझ्यासारखी बंद कुलप उघडता येऊ लागली. हे काम त्यांनी अतिशय तंत्रशुद्धतेने, सखोलतेने, चोखपणे आणि मुख्य म्हणजे अंतःकरणपूर्वक केलेलं आहे. ते मी प्रत्यक्ष पाहिलेलं आहे आणि त्यामुळे त्यासाठी शिल्पाताईंचं अभिनंदन करणं हा माझ्या वाटचा भाग्ययोग आहे. हे प्रकाशन ग्रंथालीतर्फे होतं आहे हा दुसरा भाग्ययोग आहे. माझ्यासाठी मादाम क्युरी या माझ्या अनुवादित पुस्तकाच्या संदर्भात ग्रंथालीचं सहकार्य इतकं मोलाचं आहे. आणि मला जसा ग्रंथालीने आधार दिला तसा ते कितीतरी जणांना देत आहेत हे मी जवळून पाहिलं आहे. आजच्या प्रसंगी त्यांचंही मनपूर्वक अभिनंदन. तसं पाहायला गेलं तर आपल्याकडे यश म्हणजे काय किंवा अशा तऱ्हेच्या विश्लेषणात्मक, अभ्यासपूर्ण, चिकित्सात्मक लेखकाची फार भरमार नाही. इंग्रजीत जसं एखाद्या विषयावरचं उदाहरण 7 हॅबिट्स ऑफ हायली इफेक्टिव्ह पीपल किंवा हाऊ टू से नो किंवा 100 वेज टू राईट अ स्टोरी अशी पुस्तकं येतात, वाचली जातात, तशी आपल्याकडे फार नाही आहेत. अशा लेखनासाठी खूप अभ्यास, वाचन, व्यासंग, संशोधन करावं लागतं. शिल्पाताईंनी इतक्या यशस्वी व्यक्तींबरोबर काम केलं आहे की त्यांच्याकडे हे सगळे गुण असायलाच हवेत, याबद्दल काही दुमत नाही. सर्वात महत्त्वाचं म्हणजे ह्या प्रत्येक व्यक्तीचं असामान्यत्व कशात आहे ते त्यांना सहजपणे कळतं, त्याचा आदर त्यांना वाटतो आणि ते जगापुढे आणण्यासाठी त्या धडपड करतात. खरं पाहता
त्यांच्या दृष्टीने जे यश ते त्या यशस्वी व्यक्तीच्या दृष्टीने यश असेलच असं पण नाही. माझ्या मते यश सापेक्ष असतं. जगाच्या नजरेत एखादी व्यक्ती यशस्वी असते, तिला नाव, पैसा, मान, मरातब सगळं बक्कळ मिळालेलं असतं. लौकिकदृष्ट्या यशस्वी असलेली ही व्यक्ती स्वतःसाठी मात्र खिन्न असते, उदास असते, कारण तिला स्वतःसाठीची यशाची दारं उघडता आलेली नसतात. उदाहरणच देते. मी गायिका आहे. मी गाण्याचा प्रोग्राम गाते, लोकांना तो आवडतो, मला भरभरून प्रशंसा मिळते, लोकांचं प्रेम, उदंड आशीर्वाद मिळतो, कार्यक्रमाचं मानधन मिळतं, प्रसिद्धी मिळते, कधीकधी पद्मश्रीही मिळते. पण ह्यातलं मला हवं काय असतं? हे सगळं मला नको असतं अशातला भाग नाही. पण मी रोज तंबोरा घेऊन रियाज करते, तो काय ते मिळवण्यासाठी का? नाही. एखाद्या दिवशी माझ्या तंबोऱ्यांनी मला कौल दिलेला असतो की आज तुझे स्वर बरे लागतायत. त्या दिवशी मी यशस्वी असते. कारण मी ह्यासाठी धडपडत असते. आणि हा क्षण स्टेजवर नाही येत, माझ्या रियाजाच्या खोलीतच येतो. पण म्हणजे मी स्टेजवर अपयशी असते आणि रियाजाच्या खोलीत यशस्वी असते का? असं नसतं. यश हे ध्येयासक्तीत आणि मेहनतीत साठवलेलं असतं. मला तंबोऱ्यातल्या सच्च्या सुरांचं मर्म कळलं पाहिजे, हे ध्येय, त्याची ओढ, त्यासाठी मी करत असलेली मेहनत, हे सगळं मला हळूहळू यशाकडे घेऊन जातं. प्रशंसा, टाळ्या, कौतुक, सन्मान, पुरस्कार हे सगळे त्या मार्गावर येणारे वॉटर पॉईंट्स असतात, विसाव्याचे क्षण. तेही महत्त्वाचेच असतात, पण सच्च्या सुराच्या भेटी इतके महत्त्वाचे नसतात. कधीकधी नव्हे, बरेचदा यशस्वी व्यक्तींचं यश कशात आहे ते त्यांना कळतच नाही. ते आपल्या यशासाठीच्या धडपडीत निमग्न असतात. मग शिल्पाताईंसारख्यांना ते गूढ उकलतं आणि मग त्या धडपड करून, अभ्यास करून तो विषय मांडतात. मग ग्रंथालीसारखी मंडळी त्यांना हात देतात आणि ते त्यांनी मांडलेलं आपल्यापर्यंत पोचवतात. मग आपण वाचक मंडळी उत्स्फूर्त प्रतिसाद देतो आणि अशा रीतीने हे सर्वांचं मिळून एकत्रित यश सिद्ध होतं. अशी ही यशाची कहाणी सुफळ संपूर्ण. पण आपण सगळ्यांनी लक्षात काय ठेवायचं? सगळ्या कहाणीच्या शेवटी काय सांगितलेलं असतं? उतू नको, मातू नको, घेतला वसा टाकू नको. मनःपूर्वक धन्यवाद. मनःपूर्वक धन्यवाद मॅडम. पुस्तक प्रकाशनाला जाण्यापूर्वी आपण काही मान्यवरांचे सन्मान स्वागत इथं करणार आहोत. माननीय महापौर ठाणे महानगरपालिका शर्मिला पिंपळुलकर यांचं स्वागत करण्याची विनंती मी धनश्री धारप यांना करते. पुस्तक भेट आणि फुलांची परडी देऊन हे स्वागत होत आहे. मनःपूर्वक धन्यवाद. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या माननीय आयुक्त अश्विनीताई भिडे यांचं स्वागत करण्याची विनंती सुदेश हिंगलाजपूरकर ग्रंथाली विश्वस्त यांना करते. मनःपूर्वक धन्यवाद. माननीय आयुक्त ठाणे महानगरपालिका सौरभजी राव यांचं स्वागत करण्याची विनंती मी मिलिंद बल्लाळ यांना करते. यश म्हणजे काय भाग 3 या पुस्तकाचं व्यासपीठावरील सर्व मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन होईल. व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना विनंती करते की त्यांच्या शुभ हस्ते यश म्हणजे काय या पुस्तकाचं प्रकाशन व्हावं. ग्रंथाली प्रकाशित, शिल्पा खेर लिखित यश म्हणजे काय भाग 3.
आधी मराठी पुस्तकाचं प्रकाशन होईल आणि त्यानंतर हिंदी वर्जन यश किसे कहते हैं या पुस्तकाचं प्रकाशन होईल. आणि लगेचच हिंदी पुस्तक यश किसे कहते हैं भाग 3 ग्रंथाली प्रकाशित शिल्पा जितेंद्र खेर लिखित यश किसे कहते हैं. मनपूर्वक धन्यवाद. असं म्हणतात की कुठलंही पुस्तक जेव्हा प्रकाशित होतं तेव्हा एक विचारांचं दार आपल्यासाठी उघडत असतं आणि खरोखरच आज ह्या पुस्तकामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रातील यशस्वी व्यक्तिमत्वांच्या मुलाखती सामावल्या आहेत आणि अतिशय सुंदर अशा फॉर्ममध्ये हे पुस्तक शिल्पा खेर यांनी लिहिलेलं आहे. आज आपल्या कार्यक्रमासाठी वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर देखील इथे आहेत. माननीय सुमित्राताई बाल्मिक मॅडम आज इथे आलेले आहेत. आपलं खूप खूप स्वागत. त्यांची मी थोडक्यात ओळख करून देते आणि त्यांना मी विनंती करणार आहे की आपण मनोगत व्यक्त करावं. आप मध्य प्रदेश की गौरवपूर्ण पुत्री, संकल्प, सेवा और दृढ़ता की एक उज्जवल मिसाल हैं. जबलपुर के साधारण पृष्ठभूमि से उठकर आपने अपना जीवन जन कल्याण, महिलाओं के सशक्तिकरण और वंचित समुदायों के उत्थान के लिए समर्पित किया है. ज़मीनी नेतृत्व से लेकर राज्यसभा तक का आपका सफ़र केवल राजनीतिक सफलता नहीं बल्कि उन लोगों के साथ उनके गहरे जुड़ाव को भी दर्शाता है जिनकी आप सेवा करती हैं. आपके हृदय में करुणा और आपके कार्यों में समर्पण के साथ आप आज भी अनेक लोगों के लिए प्रेरणा बनी हुई हैं और निराश्रितों की आवाज़ तथा आशा की सच्ची प्रतिनिधि हैं. मैम, मैं आपसे अनुरोध करूंगी कि आप हमारे साथ आपके विचार साझा करें. परमपिता परमेश्वर, ज्ञान के दाता भगवान गणपति जी के चरणों में वंदन करती हूँ. माँ सरस्वती के चरणों में वंदन करती हूँ और मंच पर बैठे हुए सभी सम्मानीय जनों को प्रणाम करती हूँ. समक्ष बैठे हुए सभी अनुभवी और ज्ञान से पूर्ण सभी महानुभावों को प्रणाम करती हूँ. और प्यारे बच्चों, ग्रंथाली और भाग्यश्री के संयुक्त तत्वावधान में आज मुझे यश किसे कहते हैं ऐसी पुस्तक का विमोचन करने के शुभ अवसर पर आने का सौभाग्य प्राप्त हुआ. मैं हृदय की गहराइयों से शिल्पा जी को और उनके संरक्षण में काम कर रही हैं ऐसे जितेंद्र जी को भी बहुत बहुत धन्यवाद करती हूँ कि आपने मुझे यहाँ बुलाकर एक अच्छा अवसर दिया है आप लोगों के बीच आने का. मंच पर बैठे हुए सभी सम्मानीय मुझसे ज़्यादा बुद्धिमान हैं और जितना मुझसे अभी मराठी भाषा समझ में आ सकती थी उतनी मैंने आपकी पूरी मराठी भाषा में समझने की कोशिश की है. और मैं हिंदी प्रदेश से आती हूँ, इसलिए मैं अपने उद्बोधन हिंदी में ही बोलूँगी.
तो कोशिश करूँगी कि आप भी मुझे समझने की कोशिश करें। आज बहुत ही अच्छा शुभ अवसर है और कहते हैं कि माननीय ज्येष्ठ राज जी ने कहा कि अध्ययन और मनन और चिंतन हमको ईश्वरीय तत्व से ही प्राप्त हुए हैं। जब हम इस दुनिया में आते हैं तो ये चीज़ हमें ईश्वर अपने आप देता है। और मैंने अपने पूर्वजों से सुना है कि जब माँ बच्चे का संबंध होता है तो जब तक वो बच्चा माँ का दूध पीता है तब तक वो माँ की संतान होता है। जैसे ही वो माँ का दूध छोड़कर धरती का अन्न ग्रहण करता है वो राष्ट्र की संपत्ति हो जाता है, ऐसा हम मानते हैं। और इस राष्ट्र की संपत्ति में निरंतर हमारा कैसा आचरण और व्यवहार होना चाहिए ये हमारे खुद के ऊपर निर्भर करता है। और जब हम ये मानते हैं कि हम समाज के लिए काम कर रहे हैं तो सबसे पहले हमारे अंदर धैर्य आना चाहिए। और जब धैर्य आता है, हम किसी को सुनने की कोशिश करते हैं तो हमारी तर्क इच्छा शक्ति बढ़ जाती है। यदि हम स्वयं तर्क करते रहेंगे और सामने नहीं सुनेंगे तो फिर हम कहीं ना कहीं अपनी बौद्धिकता से मैच नहीं हो पाते हैं। आप जब आई शिल्पा जी, मेरे यहाँ पर मेरा पार्लियामेंट चल रहा था और मैं इनके पेशेंस को कहूँगी कि वाकई में गॉड गिफ्ट है आपको। आप 3 दिन मेरे यहाँ पर रुकी और मैंने कहा था कि पार्लियामेंट के कारण मुझे टाइम कम ही मिलेगा आपसे बात करने का। मेरे भी क्वेश्चन लगे होते हैं, 0 आवर पर बोलना होता है, राज्यों का भी मुझे अध्ययन करना होता है। तो मैंने कहा कि मैं बहुत सारा तो नहीं आपके साथ शेयर कर पाऊँगी। तो इनके धैर्य की मैं प्रशंसा करती हूँ कि आपने 1 दिन नहीं, 2 दिन नहीं, 3 दिन तक मुझे समझने की और मेरे बारे में सुनने की आपने धैर्य शक्ति दिखाई। तो इसीलिए कहते हैं ना कि आपकी लेखनी में जो धार आई है वो इच्छा शक्ति से ही आई है। इच्छा शक्ति यदि आपकी मजबूत नहीं होगी तो मन भी धार की तरह नहीं चलता है, उसकी भी धार मोथली हो जाती है। और मैं अपने लोगों से सुनती भी हूँ कि किसी चीज़ को सीखने के लिए पंछी भी बहुत काफ़ी होते हैं, किसी के सीखने के लिए गुरु के एक शब्द भी काफ़ी होते हैं, क्योंकि गूढ़ रहस्य होते उसके अंदर। तो जो मैं समझने की कोशिश करती हूँ कि मंजिल यूं ही नहीं मिलती। जो आपने यश का शब्द लगाया है कि यश ऐसे ही नहीं मिलता है, कीर्ति ऐसे ही नहीं मिलती है, ये सौभाग्य से लगातार प्रयत्न करने से मिलती है। तो कहते हैं ना, मंजिल यूं ही नहीं मिलती, दिल में जुनून सा जगाना पड़ता है। मैंने पूछा चिड़िया से कि घोंसला कैसे बनता है, वो बोली तिनका तिनका उठाना पड़ता है। ये धैर्य की परीक्षा हमारी वहाँ से शुरू होती है। मैं 4 बार कॉरपोरेशन के मेंबर रही हूँ लगातार 99 से, 2 बार चेयरमैन रही हूँ। तो मेरा ग्राउंड लेवल पर काम ज़्यादा रहा है। तो छोटे से छोटे व्यक्ति को समझने में हमको कहीं ना कहीं अपने आप को उसके अंदर पिरोना पड़ता है। जब कोई मन की बात कहता है तो समझ लो आपका सरल स्वभाव जल की तरह है, और यदि मन की बात कोई नहीं कहता है तो समझ लो कि आप कठोर है, क्योंकि सामने वाला आपसे बिल्कुल मुखार बिंद होकर कह नहीं पा रहा है। तो पानी की तरह होना पड़ता है। जल में जैसे हर रंग को मिला दो उसी रंग में रंग जाता है, हमारा स्वभाव भी वैसे ही होना चाहिए। और आज मुझे यहाँ आने का अवसर मिला, आप सभी से सभी को सुनने का अवसर मिला। मैं हृदय की गहराइयों से सभी को धन्यवाद देती हूँ। जय हिंद, जय भारत माता। मनपूर्वक धन्यवाद मॅडम।
आज इथे विशेष नमूद करावं असं वाटतं की पार्लिमेंटची मीटिंग सोडून आज मॅडम या कार्यक्रमासाठी, फक्त या कार्यक्रमासाठी इथे आलेल्या आहेत आणि हा कार्यक्रम संपल्यानंतर त्या परत लगेचच दिल्लीला जाणार आहेत. मनापासून धन्यवाद. यानंतर मी आमंत्रित करणार आहे माननीय श्रीमती दमयंतीजी तांबे यांना. आप भारतीय वायुसेना के फ्लाइट लेफ्टिनेंट विजय तांबे जी की पत्नी हैं. 1971 में भारत पाक युद्ध के दौरान विजय तांबे जी लापता हो गए थे और मिसिंग 54 सूची में शामिल किए गए. विवाह के केवल 1.5 वर्ष के बाद आए इस गहरे दुख के बावजूद दमयंती जी तांबे ने हार नहीं मानी और अपने पति की खोज के लिए 5 दशकों से अधिक समय तक संघर्ष करती रहीं. आप वॉर विडोज़ एसोसिएशन नई दिल्ली के अध्यक्ष हैं और शहीद सैनिकों की पत्नियों तथा उनके परिवारों के पुनर्वास के लिए समर्पित रूप से कार्य करती हैं. माननीय श्रीमती दमयंती तांबे यांना आपण ऐकणार आहोत, पण तत्पूर्वी माननीय महापौर मॅडम यांना विनंती करते की त्यांनी कार्यक्रमाला आणि पुस्तकाला शुभेच्छा द्याव्यात. सर्वांना नमस्कार. सन्माननीय व्यासपीठावर उपस्थित आज सर्व दिग्गज मान्यवर लेखक, आज सर्वांचं मनोगत ज्या पद्धतीने आपण ऐकलं आहे, मला वाटतं खूप स्फूर्तिदायक असं हे मनोगत होतं सर्वांचं. आज विद्यार्थी मित्र इथे सगळे बसलेले आहेत. मला वाटतं खूप काही घेण्यासारखं आहे. आज यश म्हणजे काय या विषयावरील पुस्तकांच्या प्रकाशनाच्या सोहळ्यासाठी मला या कार्यक्रमाला येण्यासाठी बोलवलं. मिलिंद बल्लाळ सर मला खरं तर या कार्यक्रमासाठी बोलवायला आलं. खरं तर तुमचे खूप खूप धन्यवाद. कार्यक्रमात आपण पुढे जाऊया. मगाशी माननीय श्रीमती दमयंती तांबे यांची बी ओळख करून देत होते. त्यांचे हे देशासाठी आणि वॉर विडोजसाठीचं काम अतिशय महत्त्वाचं आहेच, पण त्याचबरोबर त्या एक उत्तम बॅडमिंटन खेळाडू आहेत. हे मला अतिशय सांगायला आनंद होतो. आप एक उत्कृष्ट बैडमिंटन खिलाड़ी रही हैं और लगातार 6 बार राष्ट्रीय बैडमिंटन चैंपियन बनी. खेल क्षेत्र में उनके उल्लेखनीय योगदान के लिए उन्हें प्रतिष्ठित अर्जुन पुरस्कार तथा लक्ष्मण पुरस्कार से भी सम्मानित किया गया है. अशा एक बहुआयामी व्यक्तिमत्व आज आपल्याबरोबर आहेत. उनका जीवन त्याग, शौर्य, धैर्य और समाज सेवा की एक अत्यंत प्रेरणादायी गाथा है. इसके साथ ही उनके जीवन पर आधारित द साइलेंट वॉरियर नामक पुस्तक हाल ही में प्रकाशित हुई है. मैं दरख्वास्त करती हूँ तांबे मैम से कि आप कृपया आपकी भावनाएं यहाँ पर प्रकट करें. माननीय श्रीमती दमयंती तांबे. शिल्पा जी ने बहुत प्रेम से बुलाया है. उनसे मैं बहुत नियमित रूप से संपर्क में रही हूँ. तो जैसे उनका फ़ोन आया कि ऐसा ऐसा कार्यक्रम है, आप आ सकती हैं, बहुत शॉर्ट नोटिस दे रहे हैं. हमने कहा नहीं, अपने लोग कभी भी शॉर्ट नोटिस नहीं दे सकते और कोई शॉर्ट नोटिस होती ही नहीं है. मैं हिंदी में बोल रही हूँ, आई नो, और मैं वैसे हूँ महाराष्ट्रियन एंड आई एम प्राउड ऑफ दैट. मगर माफ़ करिएगा, मुझे अब बोलना नहीं आता मराठी में, बिकॉज मेरा पैदाइश और पालन पोषण सब इलाहाबाद में हुआ है. प्रयागराज के नाम से अब ज़्यादा वो है. पेरेंट्स हमारे दोनों ही महाराष्ट्रियन थे, मगर इलाहाबाद बीइंग यूपी का बेल्ट है तो हमारी शिक्षा वगैरह सब हिंदी और इंग्लिश में ही हुई. जैसे इन्होंने बताया कि 71 वॉर में, शादी मेरी 70 में हुई थी और 71 में युद्ध हुआ. और हमारे हस्बैंड एयरफोर्स में फाइटर पायलट थे, वो भी गए. लड़ाई ख़त्म हो गई. 93,000 लोग हमने वापस कर दिए. जो 54 मिसिंग थे वो आज तक नहीं आया. किसने प्रयत्न किया या नहीं किया
हमने, मुझे मालूम है, हमने और हमारे परिवार ने और विजय के परिवार ने पूरा प्रयत्न किया और बहुत एविडेंसेस थे कि हाँ वो लोग जीवित हैं, भेज नहीं रहे हैं, जो भी है। इस चीज़ को आज 50 साल हो गए। उसके बाद मैं जो कहती हूँ सब लोगों को आश्चर्य होता है, मगर मैं ये कहना चाहती हूँ कि गॉड हैज़ बीन वेरी काइंड टू मी। हंसते लोग, इतना सब हो गया और आप कह रहे हैं गॉड इज़ बीन काइंड टू मी। तो मेरा सोचना ऐसा है कि मैं क्यों ना सोचूं कि वो शायद हैं, और जो बाकी चीज़ें मुझे भगवान दे रहा है, नौकरी मिल गई, रहने की जगह मिल गई किसी तरह से, ये क्या काफ़ी नहीं है? अगर इसको भी हम नकारेंगे तो जिएंगे कैसे? तो इस तरह से मैंने दिल्ली में जवाहरलाल नेहरू यूनिवर्सिटी, काफ़ी बड़ी यूनिवर्सिटी है, आप लोग शायद परिचित होंगे उसके नाम से, मैंने वहाँ 50 साल काम किया। फॉर 50 years आई वर्क देयर। स्पोर्ट्स मेरा करियर था, तो मैंने 20-25 गेम्स, और आप लोग अगर जानते होंगे, लड़के लोग खास करके JNU के लड़के कितने बदमाश हैं आप लोगों को मालूम होगा, मगर उनको भी मैंने कंट्रोल में रखा, बड़े अच्छे से सारा हुआ, और वो भी अभी भी बड़े इज्जत और उससे मिलते हैं मुझसे। रिटायरमेंट के बाद ये परिस्थिति उठी कि अब क्या करेंगे। खाली बैठना बहुत मुश्किल होता है, कुछ करते रहने से आपका मन भी लगा रहता है, यू फील वर्थवाइल। हमारे ही यूनिवर्सिटी के ठीक उस साइड, दूसरे साइड, सड़क के उस तरफ एक संस्था है, उसका नाम है शहीद भवन वॉर विडोज़ एसोसिएशन, और वहाँ आप लोग ने शायद मोहिनी गिरी जी का भी नाम सुना होगा। शी वॉज द डॉटर इन लॉ ऑफ BV गिरी, हाँ प्रेसिडेंट है। तो किसी ने कहा कि पेंशन वगैरह मेरी बहुत डिले हो रही थी, 20-22 साल तो पेंशन ही नहीं मिली, जो भी है। उन्होंने कहा उनके पास जाओ, वो मदद करेंगे। तो मैं उनके पास गई और उनसे बात करी, तो कहने लगी दमयंती तुम्हारी अभी टेन्योर कितना है? मैंने कहा नहीं ज़्यादा नहीं है, थोड़ा ही सा है। तो वो कहने लगी कि जब तुम्हारा टेन्योर ख़त्म हो जाए तुम आके हमारे साथ काम करो। एंड आई थिंक दैट वाज अ बिग रिलीफ फॉर मी। उस समय नहीं समझ में आया, फिर मैं वहाँ जाने लगी और उस चीज़ को भी आज लगभग 18-20 साल हो गए। सो इस तरह से जो संभव है हम अपनी संस्था के द्वारा करते हैं, और जब तक हो सकेगा आई विल कंटिन्यू टू डू दैट। और सबको ये कहूँगी कि आप सबके पास मेरे लायक कोई सेवा हो तो ज़रूर कहिए, हम हर एक जगह पहुँचने को राज़ी हैं। आई एम वेरी हैप्पी। शिल्पा कहाँ है? शिल्पा की तो तारीफ करना पूरी कर ही नहीं सकते आप ठीक से। वो रोज़ फ़ोन करके याद दिलाती हैं आना है आपको। हमने कहा हम तो कहिए तब 365 दिन आपके घर आके बैठ गए। तो वो कहती नहीं इतना भी नहीं बुलाया आपको हमने। तो इस तरह से है, बट आई एम वेरी ग्रेटफुल टू नॉट ओनली हर फैमिली, सबसे भेंट हो गई, और अब और भी बाकी सुंदर सुंदर लोगों से भेंट हो गई है। मैं सब पे अते पत्ते ले लूँगी और जाकर धमक जाया करूँगी आप लोगों के पास। वाल्मीकि जी का भी, इनका भी बहुत बहुत धन्यवाद। मेरे लायक कोई भी काम हो विच यू थिंक आई एम केपेबल ऑफ, प्लीज़ मुझे याद करिएगा। और मुझे किसी से कोई शिकायत नहीं है। जो ईश्वर देता है वो आपके हिस्से का है। आपको अच्छा लगे तो, बुरा लगे तो, दैट्स ऑल। सारे बच्चों को मेरा बहुत बहुत आशीर्वाद। जितने लोग आए हैं आपने समय दिया मुझे, उसका सबको आशीर्वाद। और आशीर्वाद मैं इसलिए कह रही हूँ क्योंकि मुझे 100% पता है कि मैं सबसे बड़ी हूँ यहाँ पे। तो मुझे ये भ्रम बिल्कुल नहीं है। बाल आपके सफ़ेद होंगे, शायद मेरे कम होंगे, मगर आई एम ओल्डर टू यू, दैट आई नो। थैंक्स अ लॉट, गॉड ब्लेस। थैंक यू सो मच मैम, आपके आशीर्वाद ऐसे ही हमारे साथ रहे। कहते हैं मंच वो नहीं जहाँ चेहरों की तादाद हो, मंच वो नहीं जहाँ चेहरों की तादाद हो, मंच वो है जो विचारों से आबाद हो, जो विचारों से आबाद हो। आणि आजचा आपला मंच हा असाच वेगवेगळ्या विचारांचं खाद्य आज आपल्याला मिळालेलं आहे, आणि फक्त विद्यार्थ्यांसाठीच नाही तर मला असं वाटतं की सगळे जे मोठे आहेत त्यांना देखील हे मिळालेलं आहे। यानंतर
एक अनोखी मुलाखत इथे होणार आहे. माननीय आयुक्त बृहन्मुंबई महानगरपालिका अश्विनी भिडे मॅडम आणि मृदुलाताई भाटकर यांच्यातला एक अनोखा संवाद आता आपल्याला ऐकायला मिळणार आहे. मी त्या दोघींना व्यासपीठावर थांबण्याची विनंती करते आणि इतर सर्व मान्यवरांना मी विनंती करते की आपण सभागृहामध्ये स्थानापन्न व्हावं आणि ह्या मुलाखतीचा, या संवादाचा आनंद घ्यावा. माननीय श्रीमती अश्विनीताई भिडे या भारतीय प्रशासकीय सेवेतील एक कर्तव्यदक्ष, पारदर्शक आणि कार्यक्षम IAS अधिकारी म्हणून ओळखल्या जातात. मार्च 2026 पासून मुंबई महानगरपालिकेच्या त्या पहिल्या महिला आयुक्त म्हणून त्यांची नियुक्ती झालेली आहे. महाराष्ट्र शासनातील विविध महत्त्वाच्या पदांवर काम करताना प्रशासनातील शिस्त, वेग आणि परिणामकारकता यांचा उत्कृष्ट संगम त्यांनी घातलेला आहे. अशा माननीय श्रीमती अश्विनीताई भिडे, मेट्रो वुमन म्हणूनही ज्यांना ओळखलं जातं. माननीय न्यायमूर्ती मृदुलाताई भाटकर या उच्च न्यायालयाच्या माजी न्यायाधीश असून न्यायव्यवस्थेतील त्यांची निष्ठा, संवेदनशीलता आणि सखोल विचारांसाठी ओळखल्या जातात. त्यांनी विविध महत्त्वाच्या प्रकरणांमध्ये न्यायदान करताना न्याय, समता आणि मानवी मूल्यांचा उत्कृष्ट समतोल राखलेला आहे. आणि अधिक वेळ न दवडता मी त्यांना विनंती करते की त्यांनी संवादाला सुरुवात करावी. मनापासून धन्यवाद. नमस्कार. मी सरळ मुलाखतीला सुरुवात करते. आपण जेव्हा मुलाखत घेतो, आणि अर्थात शिल्पानी सगळ्यांच्या मुलाखती घेतलेल्या आहेत, तर मला असं वाटतं नेहमी की जो मुलाखत जो देतो त्या देणाऱ्याचं एक मुलाखतीद्वारे कुठेतरी आत्मपरीक्षण असतं, आत्मभान असतं, तर ते त्याचं व्यक्त होत असतं. इथे खूपसे विद्यार्थी आहेत, म्हणजे मेजॉरिटी विद्यार्थी आहेत. आणि अश्विनीचं, तुला अश्विनीच म्हणते, मी तिला अश्विनीच नेहमी म्हणते, म्हणून आजही अश्विनीच म्हणते. थोडंसं इन्फॉर्मल करूया आपण. तर अश्विनीचं आपल्याला कर्तृत्व सगळ्यांनाच माहिती आहे आणि यू आर ऑल्सो रेकग्नाइज एज आवर डार्लिंग मेट्रो वुमन. सो तर तिचं एवढंच नाही तर तिने बऱ्याच ठिकाणी तिच्या कर्तृत्वाचा ठसा तिने उमटवलेला आहे. आता ती खूप महत्त्वाचं पद भूषवते आहे, ते म्हणजे मुंबईची आयुक्त म्हणून. आणि हे खरं तर तिची दरवेळेस तारेवरची कसरत असते असं मला वाटतं, कारण बऱ्याच लोकांना सांभाळावं लागतं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुंबईचे खूप सारे नागरिक तिला सांभाळावे लागतात वेगळ्या पद्धतीत. तर अश्विनी, तू हे जे काही आम्ही तुझं कर्तृत्व पाहिलेलं आहे, जे आम्हाला स्पष्ट दिसतं, पण त्या पाठीमागची जी अश्विनी आहे तिचा म्हटलं एक जरा आज थोडे 6-7 प्रश्न विचारून थोडा शोध घ्यायचा. तर तुला स्वतःला, तू हे जे काही काम केलं आहेस, करते आहेस आणि करणार आहेस, त्याच्या पाठीमागे तुझी 3 बलस्थानं कुठली आहेत तुला वाटतात, ती तू आम्हाला सांग. मृदुलाताई, ह्याचा मुलाखतीला सुरुवात करण्यापूर्वी याचा थोडा फायदा घेऊन सर्वप्रथम मी शिल्पाचं मनापासून अभिनंदन करते. अतिशय, आणि माझाही तोच अनुभव आहे की मला वेळ मिळत नाही आणि कंटाळा असायचा उत्तरं द्यायला, पण तिने माझ्या खूप मागं लागून ती सगळी त्या यशाचं रहस्य हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. ग्रंथालयाचेही मी मनापासून आभार मानते. आणि सगळ्यात प्रथम म्हणजे माझ्यासाठी हा एक फार म्हणजे कायम माझ्या ह्याच्यात राहावा, कोरून ठेवावा असा हा क्षण आहे की मृदुलाताई माझी मुलाखत घेत आहेत. म्हणजे मी कधीच आत्तापर्यंत इमॅजिन केलं नव्हतं. त्यामुळे आज वर्किंग डे असून सुद्धा, आणि सगळे मी बरीच तारेवरची कसरत करून सकाळपासून, पण मी या कार्यक्रमाला त्यामुळं आले. हा प्रश्न महत्त्वाचा आहे, कारण आपण आज आता इतकी वर्ष, म्हणजे मला सर्व्हिस करूनही 31 वर्ष माझी पूर्ण झाली.
आणि त्या काळामध्ये जे जे काही इतकी वर्ष केलं त्याचा असा मागं वळून लेखाजोखा मांडताना किंवा अशा पद्धतीने मी असंच काम का केलं हे या प्रश्नाच्या निमित्ताने जर मी त्याचा विचार केला तर मला असं वाटतं प्रत्येकाच्या पर्सनॅलिटीमध्ये काही अशा न बदलणाऱ्या गोष्टी असतात ज्या तुम्हाला तशा पद्धतीने कार्यप्रवण ठेवतात. मी माझा स्वतःचा जर विचार करायचा झाला आणि आपण म्हणालात की बलस्थानं, तर मला असं वाटतं 2-3 गोष्टी वाटतात. कारण प्रत्येक अशा प्रकारचं काम करताना खूप गोष्टींची गरज असते, पण त्यात सातत्याने येणाऱ्या आणि त्या माझ्याच बाबतीत मलाही जाणवणाऱ्या गोष्टींमध्ये मला असं वाटतं सगळ्यात महत्त्वाचा आहे तो पारदर्शकता आणि प्रामाणिकपणा. कारण विशिष्ट पद्धतीने जर तुम्हाला काम करायचं असेल तर तो खूप ठाम असा आणि कन्स्ट्रक्टिव्ह ऑनेस्टी, कन्स्ट्रक्टिव्ह प्रामाणिकपणा तुमच्याकडं असणं फार गरजेचं आहे. कारण तो असेल तर तुम्हाला म्हणजे कशाचीच भीती राहत नाही आणि तुम्हाला तुमच्या निर्णयातला जो ठामपणा आहे तो सातत्याने दाखवता येतो. कारण त्याच्यात तुमच्या दुसऱ्या कुठल्या काही त्याच्या मागं दुसरं काही नसतंच. कारण तुम्ही इतकं प्रत्येक तुमचा निर्णय असो, ज्या पद्धतीने तुम्ही एखादी गोष्ट करू इच्छिता त्याच्या मागची भूमिका जर तुम्हाला खूप प्रामाणिकपणे मांडता आली, कदाचित त्यात काही चुकलंही असू शकतं, एखादा कमीपणा पण राहिलेला असू शकतो, परंतु तो जर तुम्ही तशा पद्धतीने मांडला तर तुमची भूमिका लोकांपर्यंत तुम्ही घेऊन जाऊ शकता. आणि विशेषतः पब्लिक लाईफमध्ये प्रशासनात काम करत असताना असे अनेक निर्णय असतात की याच्यामध्ये तुम्ही सगळ्यांना समाधानी करू शकत नाही. कारण मल्टिपल स्टेक होल्डर्स असतात. एका स्टेक होल्डरसाठी काम केलं तर दुसरा नाराज होतो. अशा वेळेला तुम्हाला सगळ्याचा लसावी मसावी काढावा लागतो की त्या परिस्थितीमध्ये जास्तीत जास्त समाजहिताचं काय आहे, त्याच्यामध्ये काही माणसं दुखावली जातील, पण ते तुम्हाला जर ठरवून ते तुम्हाला प्रत्यक्षामध्ये आणायचं असेल तर मग तुम्हाला हा प्रामाणिकपणा असावा लागतो. आणि तो प्रामाणिकपणा विचारांचा आणि तुमच्या आचारांचा पण लागतो. हा एक पहिला मुद्दा आहे. दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे कदाचित मी त्याला नेतृत्व गुण या बास्केटमध्ये टाकते की ते नेतृत्व गुण असणं. पण नेतृत्व गुण म्हणजे मला असं म्हणायचं की एखाद्या गोष्टीची ओनरशिप घेणं. म्हणजे तुम्हाला, कारण तुम्ही IAS किंवा भारतीय प्रशासन सेवेमध्ये आहात आणि तिथे नेतृत्व गुण तुमच्याकडे तुम्हाला ते आपोआपच करायला मिळतं. म्हणजे वेदर यू वॉन्ट इट ऑर नॉट. पण तुम्ही जर एखाद्या संस्थेचे प्रमुख असाल तर तुम्हाला ते नेतृत्वचं काम आहे ते स्वीकारावंच लागतं. परंतु ते आतून असणं म्हणजे प्रत्येक गोष्टीची ओनरशिप घेणं, आपण त्या गोष्टीसाठी अकाउंटेबल आहे असं स्वतःला मानणं आणि लीडिंग फ्रॉम द फ्रंट. म्हणजे कधीही, कारण प्रशासनामध्ये काय असते, खूप हायरार्की असते आणि हायरार्कीमध्ये मग तुम्ही वेगवेगळ्या लोकांना ते सांगू शकता. हा दुसरा मुद्दा. अगदी थोडक्यात तुला असं म्हणायचंय का की सिनियरिटी प्रमाणे जी हायरार्की प्रमाणे मिळणारं वरचं पद आणि नेतृत्व गुण ह्या दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत. आणि प्रत्येक व्यक्ती म्हणजे अगदी त्या उतरंडीच्या तळावतमध्ये काम करणारी व्यक्तीला सुद्धा नेतृत्व गुण असावे लागतात. कारण त्या कामाची ओनरशिप, त्यात कुठलाही कमीपणा न मानता ते काम माझं आहे आणि मला ते करायचं आहे ही भावना त्याच्यामध्ये असायला पाहिजे. आणि ही जर अकाउंटेबिलिटी किंवा सेन्स ऑफ ओनरशिप समाजातल्या प्रत्येक घटकाकडे जर असेल तर आज आपण एकमेकांवर जी जबाबदारी झटकतो, काहीही झालं तरी आपण तिसरंच कोणीतरी जबाबदार असतं नेहमीच. म्हणजे वर्तमानपत्रातल्या बातम्याही जरी आपण बघितल्या तरी त्या तशा असतात, ते कदाचित जाणार नाही. त्यामुळे ते आणि मला कुठल्याही बाबतीमध्ये जर आज मी जवळजवळ 1,00,000 वर्कफोर्सला मी लीड करते. BMCचा जो वर्कफोर्स आहे तो जवळजवळ 1,00,000 एम्प्लॉईज BMCमध्ये आहेत. पण तरी मला असं वाटतं की रस्त्यावर जर एखादा कचरा साफ केला नसेल, ती जबाबदारी तिथल्या त्या काम करणाऱ्या कामगाराची असेल, पण आयुक्त म्हणून ती माझी पण जबाबदारी आहे. आणि हे जर भान प्रत्येकाला येईल तरच आपल्या कामामध्ये फरक पडेल आणि ते भान मी बाळगते. हा मला दुसरा माझं हे वाटतं. आणि तिसरा मुद्दा, हा तुझे शब्द वापरलास ना की कामाची ओनरशिप, हा फार सुंदर शब्द वापरलास तू. आणि त्याच्यामध्ये तिसरा महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे सकारात्मकता. म्हणजे कारण आपण जेव्हा काम करतो तेव्हा खूप निगेटिव्ह गोष्टी सतत घडत असतात. म्हणजे जनरली असं होतं की कुठल्याच गोष्टीला चांगलं म्हणायचं नसतंच असंच प्रत्येकाला वाटतं. काही झालं म्हणजे एवढं सगळं झालं तरी पण असं. आता अगदी उदाहरण सांगते छोटंसं. रिसेंटली मी ते राज शमानी बरोबर माझं एक हे झालं, पॉडकास्ट झालं. तर त्याच्यात काय झालं, बऱ्याच जणांचे मला खूप चांगले चांगले फीडबॅक आले. एकांनी, जे पत्रकार आहेत, त्यांनी तो फीडबॅक दिला आणि परत म्हणलं
की त्यांचं काहीतरी प्रोनाऊन्सिएशन त्यातलं तुमच्या नावाचं चुकलं आहे. मी त्यांना तेच म्हणलं की अरे 3 तासाच्या त्या मुलाखतीमध्ये कदाचित खूप चांगल्या गोष्टी असतील, तुला ही एक निगेटिव्हच गोष्ट का दिसली? तर हा छिद्रान्वेषी ज्याला आपण म्हणतो ना, तो जर आपण काढून टाकला आणि जर सकारात्मकता, पॉझिटिव्हिटी म्हणजे काही ना काहीतरी चांगलं ह्याच्यातून होणार आहे. किती पण मोठा कॉम्प्लेक्स प्रश्न असू दे, त्याला त्याची सोडवणूक असणार आहे ॲट सम पॉईंट ऑफ टाईम, कदाचित त्याला वेळ लागेल. तर मी ह्याच्यावरती चालते आणि त्याच्यामुळं काय होतं, मला तिसऱ्या मुद्द्यामुळे मला असं होतं की एक प्रॉब्लेम सॉल्व्हिंग जो प्रकार असतो तो येतो. त्यामुळे प्रश्न आहेत, पण तो प्रश्न सुटू शकतो. तो आज नाही, उद्या नाही, कदाचित त्याच्या मला 10 मीटिंग घ्याव्या लागतील, कदाचित 100 लोकांशी बोलावं लागेल, कदाचित तो 2 वर्षांनी सुटेल. पण असं केल्यामुळं ह्या गोष्टी होतात. आता याचा मला फायदा कुठे झाला या तिन्ही गोष्टींचा? प्रोजेक्ट्स जे मी केले, आता 2008 पासून मी मुंबईमधले वेगवेगळे अर्बन डेव्हलपमेंट प्रोजेक्ट्स करते आणि सगळे प्रोजेक्ट्स हे नॉन स्टार्टर्स असतात. पहिल्यांदा मुंबईसारख्या शहरामध्ये काही करताना हे होणारच नाही असंच असतं, पण त्याच्यामध्ये जर तसंच आपण बसलो तर काहीच होणार नाही. मग हळूहळू त्याची उकल करणं, ठीक आहे हा होत नाही, किती प्रश्न आहेत, 100 प्रश्न आहेत, त्याच्यामुळे हा प्रोजेक्ट होत नाही आहे. मग त्याला पुन्हा वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये कॅटेगरायझेशन करणं, त्याचं रँकिंग करणं, ह्यातले सोपे कुठले आहेत, क्विक विन्स कुठले आहेत, किती आहेत ते थोडे कठीण आहेत, किती आहेत ते अजून कॉम्प्लिकेटेड आहेत, त्याला मला ह्यांची मदत घ्यायची. असं जर तुम्ही करत गेलात तर ते सुटत जातं. आणि हे प्रयोग मीच करत राहिले आणि त्याच्यातून मग तुम्हाला एक कॉन्फिडन्स येतो की नाही, किती पण मोठा प्रश्न असतो ते त्याला काही ना काहीतरी उत्तर असतं. तर मला वाटतं ह्या 2-3 गोष्टींवर आता मी जेव्हा उलटा विचार करते मागे पण, म्हणजे मी अगदी माझ्या पहिल्या पोस्टिंगपासून मी काय काय केलं, तर कदाचित सगळ्या ठिकाणी बेसिक हेच गोष्टी असतील. त्याचं स्वरूप वेगळं असेल, त्याची इंटेन्सिटी वेगळी असेल, पण त्याला जो आपण भिडतो ज्या पद्धतीने त्या प्रश्नाला, त्याला जर ह्या 3 ह्याच्यामध्ये केलं आणि तर मग खूप फरक होतो. आणि सगळ्यात जास्त फरक होतो तो तुम्ही पारदर्शी आणि प्रामाणिक असण्यानं होतो असं मला वाटतं. कारण ती सगळ्यात जास्त स्ट्रेंथ आहे, एस्पेशली इन पब्लिक लाईफ. आणि त्याच्यामुळं तुम्हाला कुठलाही निर्णय धाडसानी करण्याचं, चुका करण्याचं, चुका सुधारण्याचं, हे सगळ्याचं सामर्थ्य तुम्हाला त्या एका ह्याच्यामुळे मिळतं. म्हणजे जसं एक आपण म्हणतो की कर्णाची जशी कवच कुंडलं होती आणि ती होती तेव्हा तोपर्यंत अभेद्य होतं, तसं मला असं वाटतं की जिथे आपण म्हणजे तुझ्यासारख्या व्यक्ती जेव्हा इतक्या महत्त्वाच्या जागेवरती काम करतात आणि सार्वजनिक क्षेत्राशी निगडीत असतात, तेव्हा त्यांनासुद्धा हे प्रामाणिक असणं आणि पारदर्शकता ह्याची खरं तर ती कवच कुंडलं आहेत. खरं. आणि त्या कवच कुंडलांमुळे तुम्ही अभेद्य राहता.